कोणाला तरी पाठवून द्यायचं आणि करा म्हणायचं माझ्या नावासोबत, नाही का? आलेत का सगळेजण? ठीक आहे, नाव विल स्टार्ट अबाउट द काय असणार आहे नेक्स्ट टॉपिक. बघा, एनसीईआरटीच्या अकॉर्डिंगली जर गेलो तर डेफिनेटली आपण काय आय थिंक मला वाटतं कॅटेगरीज वर जर गेलो तर बॅक्टेरियल डिसीज आपले कम्प्लीट झाले होते, राईट? देन नेक्स्ट वन व्हायरल झालेत, राईट? देन नेक्स्ट वन प्रोटोझोल. ओके, प्रोटोझोल मध्ये आपण कोणता बघितला? अमिओबॅसिस बघितला. प्रोटोझोल मध्ये अजून एक डिसीज येणार आहे, नथिंग बट कोणता असणार तुमचा? मलेरिया. बिकॉज तुम्ही मलेरियाचा टॉपिक जर जस्ट रीड केला ना तरी तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल की जो मलेरिया डिसीज कॉज केला जाणार आहे त्यासाठी जो पॉझिटिव्ह एजंटचा टाईप असणार तो इव्हन प्रोटोझोआच आहे. पॉझिटिव्ह एजंट डिफरंट आहे, त्याचं नाव काय? प्लाझ्मोडियम. बट इट्स बिलॉंग फ्रॉम द कॅटेगरी काय असणार आपल्या? प्रोटोझोच्या, राईट ना? सो त्या पर्स्पेक्टिव्हने तसं क्वेश्चन आपण आन्सरिंग करू शकतो. बट आता या केसमध्ये आपण काय करणार आहे की प्रोटोझोची जी दुसरे एक्झाम्पल मेनली इन्क्लूड करून दिले, कोणतं? येस, प्लाझ्मोडियमचं, ते आपण नंतर बघूया मलेरियाच्या केसमध्ये. पण आता या केसमध्ये न्यू एक तुमची काय असणार आहे कॅटेगरी येणार आहे, दिस इज नथिंग बट काय असणार आहे? येस, हेल्मिन्स. वर्म लाईक. काय झालं आता? होय ठोकळ्यांनो, इकडे लक्ष द्या आता बरं का, इकडे तिकडे देऊ नका. बघा इकडे काय दिलेलं आहे, राईट ना? कमॉन. सो यामध्ये आपण काय करणार आहे, बेसिकली कॅटेगरी इथे डिस्कस करतोय. इज नथिंग बट काय असणार? वर्म लाईक ऑर मेनली मेन्शन केले जाणार काय बाळांनो यांच्यामध्ये ऍस्कॅरिसिस और डिसीज आपण डिस्कस करून घेतोय, वर्म लाईक, राईट ना? आता महत्वाची गोष्ट समजून घ्या, हे जे काय स्पेसिफिकली ऑर्गॅनिझम असणार आहेत दिस आर दी बिलॉंगिंग फ्रॉम फायलम. जर डिस्कस करायला गेलो मी तर फायलम कोणता येणार आहे? कमॉन, एनीबडी नोज? ऍस्कॅल हेल्मेंथिस. कोणता असणार आहे? ऍस्कॅल हेल्मेंथिस, राईट ना? ऍस्कॅल, ऍस्कॅल हेल्मेंथिस, हेल्मेंथ्स. ओके ना? ऍस्कॅल हेल्मेंथिस मेनली मेन्शन करू शकतो. सो ऍस्कॅल हा वर्ड रिप्रेझेंट कोणाला करतो की थोडासा बेसिकली ऑर्गॅनिझम राऊंड फॉर्म मध्ये असणार आहेत. हेल्मेंथ्स काय असणार आहेत? वर्म असणार आहेत, राईट ना? अशा टाईपच्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? ऍस्कॅल हेल्मेंथ्स. आणि दिस इज नथिंग बट काय असणार? एक फायलम येणार आहे अॅनिमल किंगडम मध्ये. आणि यामध्ये जनरली ऑर्गॅनिझम जे बघायला भेटणार आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार? वर्म लाईक बेसिकली बघायला भेटणार आहे. प्लॅटी हेल्मेंथिस नावाचा त्याच्या अगोदरचा एक बेसिकली काय असणार आहे? फायलम आहे. सो प्लॅटीचं मिनिंग काय असणार आहे? फ्लॅट. हेल्मेनचं मिनिंग काय असणार आहे? वर्म. सिमिलर केसमध्ये इथं वर्ड काय आलाय? ऍस्कल हेल्मेन्स. सो ऍस्कलचं मिनिंग काय म्हणतं? राऊंड. आणि हेल्मेनचं मिनिंग ऍज युजल राहणार आहे काय असणार आहे? येस. सो या फॉर्म मध्ये काय असणार आहे? काही वर्म बघायला भेटणार. सो इन्फेक्शन जे स्पेसिफिकली कॉज केले असणार इथं तर पॉईंट नीट समजून घ्या. डिसीज बेसिकली दोन टाईपचे दिलेत. एक काय असणार आहे? ऍस्कॅरिसिस येताना बघायला भेटणार आहे, दुसरा फिलारियासिस येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? सो ऍस्कॅरिसिस मध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं, हा जो डिसीज असणार आहे त्या डिसीजसाठी पॉझिटिव्ह एजंटचा टॉपिक तर एकसारखाच असणार आहे, काय असणार? हेल्मिन्स, राईट ना? कॅटेगरी कोणती असणार आहे? हेल्मिन्स. बट इथं पॉझिटिव्ह जो एजंट असणार आहे, मी तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलं, पॉझिटिव्ह एजंटचा टाईप असणार आहे तो मेनली मेन्शन करून दिला काय असणार तुमचा? हेल्मिन्स मध्ये आपण डिस्कस करून घेतोय. बट पॉझिटिव्ह एजंट ऍस्कॅरिसिस साठी आणि फिलारिसिस साठी त्यांची नावं कशी येतात ती बघायला भेटणार. बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कॉमन नेम दिलं जातं बाळांनो. काय दिलं जाणार आहे? कॉमन नेम. सो ऍस्कॅरिसिस इज कॉज्ड बाय द राऊंड वर्म. इथं माझं कॉमन नेम काय म्हणणार आहे? राऊंड वर्म बनताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते? समजतंय? जर का फिलारियसिसच्या केसमध्ये घेतलं तर इथं जो वर्म येणार आहे तो काय असणार आहे? फिलारियल वर्म असं मेनली मेन्शन करणार आहे. काय म्हणणार आहे? फिलारियल वर्म. क्लॅरिटी येते? हे त्यांचे काय असणार? कॉमन नेम असणार आहेत. बट तेच जर का केसमध्ये मी काय बघितलं की यांच्यामध्ये सायंटिफिक नेम जर बघायला गेलो तर या केसमध्ये यांचं सायंटिफिक नेम जे बनणार आहे ऍस्कॅरिसिस इज कॉज्ड बाय द ऍस्कॅरिस. काय असणार आहे? ऍस्कॅरिस. जसं इथे डिसीजचं तुम्हाला बेसिकली काय नाव दिले बघा, ऍस्कॅरिस असणार आहे. हा पॉझिटिव्ह एजंट आहे. बट हे नाम कसं असणार त्यांचं? सायंटिफिक असणार आहे. सिमिलर केसमध्ये या केसमध्ये जर आपण काय केलं की फिलारियासिस हा डिसीज कॉज करण्यासाठी जो पॉझिटिव्ह एजंट असणार त्याचं सायंटिफिक नेम काय बनणार आहे? येस, उशेरिया बॅनक्रॉफ्टी. काय म्हणणार आहे? उशेरिया बॅनक्रॉफ्टी और उशेरिया मॅलाई असे त्याचे काय असणार आहे? पॉझिटिव्ह एजंटचे सायंटिफिक नेम आहेत. क्लॅरिटी इथे मी काय म्हणतोय ते? सो इथे कोणाला? उशेरिया बॅनक्रॉफ्टी और उशेरिया मॅलाई येताना बघायला भेटणार आहे. सो त्यांची नावं देऊन टाकलेत. आता याच्यामध्ये काही कन्फ्युजन म्हणजे राहणार नाही, मी क्लिअरली तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊन टाकलेत. बट आता काही क्वेश्चनचे फक्त आन्सरिंग करा. मला सांगा की स्पेसिफिकली आपण जे हेल्मेन्स कॅटेगरी बघतोय यामध्ये जे स्पेसिफिकली वर्म असणार आहेत, राईट ना, ते कोणत्या फायलम मधून बिलॉंग करतात? ऍस्कॅलिस. येस. देन दोन डिसीज बघतोय. पहिला ऍस्कॅरिसिस, काय म्हणणार आहे? दुसरा फिलारियासिस. एलिफंटासिस पण नेमिंग देणार आहे, एलिफंटासिस पण होणार आहे. आता माझा सिंपल होतो क्वेश्चन बघा, ऍस्कॅरिसिस दिस डिसीज इज कॉज्ड बाय द डॅश डॅश. बेसिकली काय असणार तुमचा? पॉझिटिव्ह एजंट. सो फर्स्ट ऑफ ऑल टेल मी द कॉमन नेम ऑफ दिस काय असणार? पॉझिटिव्ह एजंट? राऊंड वर्म.
काय म्हणणार आहे? राऊंड वर्म. आणि सायंटिफिक नेम जर विचारलं गेलं तर ऍस्कॅरिस. सिमिलर केसमध्ये फिलारियासिसचं सायंटिफिक नेम काय? उशेरिया. कमॉन. उशेरिया बॅनक्रॉफ्टी. पहिल्यांदा ऐका व्यवस्थित आणि त्यानंतर प्रोनाऊन्सिएशन करा. उशेरिया बॅनक्रॉफ्टी. काय म्हणणार आहे? उशेरिया बॅनक्रॉफ्टी और उशेरिया मेलाई. काय असणार आहे? उशेरिया मेलाई. एनसीईआरटी मध्ये सगळी दोन नावं देऊन टाकले, त्यामुळे याच्यामध्ये काय तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाहीये. राईट. सेकंड थिंग, यांचं कॉमन नेम काय असणार आहे? फिलारियल वर्म. काय म्हणणार आहे? फिलारियल वर्म. मला सांगा, हे कन्फ्युजन पर्यंत क्लिअर झाले का? दोन डिसीज, त्यांची कॉमन नावं आणि त्यांची सायंटिफिक नेम, हा पॉईंट इथं क्लिअर करून टाकलेला आहे. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे फर्स्ट डिसीज, बट काय असणार आहे? ऍस्कॅरिस. काय करणार आहे? ऍस्कॅरिस. बघा इतका सिंपल साधा आहे. जस्ट लाईक आपण बेसिकली डिस्कस करत होतो कोणाबद्दल माहितीये का? डिसेंट्री घ्या, अमेबायसिस घ्या. तर त्यांच्यामध्ये जे पॉझिटिव्ह राईट ना एजंट असणार आहेत, त्यांचा जो ट्रान्समिशन रूट होता एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये यांचा पण ट्रान्समिशन रूट एकसारखाच येताना बघायला भेटणार आहे. सिच्युएशन काय होते बघा, की एखादा पर्सन जर का ऍस्कॅरिसिस झालेला जर का पर्सन असेल राईट ना, तर ऍस्कॅरिसिस झालेला पेशंट किंवा तो पर्सन राईट ना, काय करणार आहे की त्याचं जर का त्यानं स्टूल पास केलं, फिसेस जर का पास केलेत, ते पास केलेले जे काही स्पेसिफिकली स्टूल असणार आहे. आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर सिच्युएशन काय होणार आहे तुम्हाला जस्ट थोडीशी बेसिकली तर मेनली मेन्शन करून देतो बघा, क्लॅरिटी होऊन झाली तर. राईट ना, काय होताना बघायला भेटणार जस्ट इमेजिन करा. एखाद्या पर्सन स्टूल जर का याच्यामध्ये पास जर केले तर स्टूल मध्ये और काय असणार आहे फिसेस मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर काय असणार आहे बघा, ह्यांचे असतात एग्स. कोणाचं? ऍस्कॅरिसचे एग येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. आता हे एग जे असणार आहे ते समजा दोन कंडिशन मध्ये जाताना बघायला भेटणार. एक तर बेसिकली वॉटर असणार आहे और इव्हन काय असणार आहे सॉइल येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. ओपन स्पेस मध्ये जर का स्टूल पास केला, टुपुक टुपुक जर गेलं तर समजून घ्या त्याच्यामध्ये काय असणार आहे, सॉइल मध्ये गेलं. और इव्हन जर मेनली मेन्शन केलं कशामध्ये, वॉटरमध्ये, तर वॉटरमध्ये पण टुपुक टुपुक होणार आहे आणि ते एका ठिकाणी थांबणार नाही, ते तर बेसिकली गावभर जाणार आहे. असंच जातंय गे. जाऊ दे राव, आता काय तुम्हाला रियालिटी सांगितलं तर तुम्हाला टुपुक टुपुक मग काय म्हणायचं असतंय? डबाक डबाक म्हणायचं असतंय. राईट ना. आता समजून घ्या तिथं काय असणार आहे, ते स्टूल पास होताना बघायला पीसेस जाणार आहेत. आता एका प्लेस वरती राहणार नाही, मल्टिपल प्लेस वरती जाताना बघायला भेटणार. राईट ना. देन त्यानंतर सॉइल मध्ये असेल तर एका प्लेस वरती राहताना बघायला भेटणार आहे. सिच्युएशन काय होते बघा, सॉइल मध्ये हे जे स्पेसिफिकली एग असतात, ते एगच्या अराउंड ज्यावेळी पास होणार त्यांच्या अराउंड काय असणार आहे माहिती का, जबरदस्त लेवलचं एक सिस्ट बनताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? सिस्ट बनतंय. हे सिस्ट इतकं हार्ड असतं. इमॅजिन करा प्रोसेस काय असणार आहे, इमॅजिन करा. हे ज्यावेळी सॉइल मध्ये तुम्ही जर का ओपन स्पेस म्हणजे आपला काय असणार आहे, फार्म जर असेल राईट ना, आपलंच वावर आहे, चला होऊन जाऊ दे राईट ना, सकाळ सकाळ उठलं मस्तपैकी एक छोटासा बेसिकली बकेट घेतलं राईट ना, लोटा घेतला आणि गेलं राईट ना, मस्तपैकी मोकळं होऊन जर आला असेल बाबा यो राईट ना, तर समजून घ्या त्या सॉइल मध्ये, त्या फार्म मध्ये डेफिनेटली हा काय करतोय, ग्रेन्स बेसिकली ग्रो करतोय. व्हेजिटेबल्स ग्रो करताना बघायला भेटणार आहेत. आता या व्हेजिटेबल्स मध्ये ऍक्च्युअली मायन्यूट फॉर्म मध्ये काय असणार, ते एंटर करताना बघायला भेटणार. कशामध्ये? व्हेजिटेबल. एस्पेशली आपण घेऊया व्हेजिटेबल्स राईट ना. इकडे जर डिस्कस करायचं म्हणजे तर वॉटर, आणि हेच कॉर्पोरेशनचं जर का वॉटर आपल्याकडे जर का बेसिकली पोहोचत असेल तर इथून काय असणार आहे येताना बघायला भेटणार आहेत. आता सिच्युएशन अशी येते की व्हेजिटेबल तुम्ही काय करणार आहे बघा, ग्रो करणार आहे. ग्रो करण्यासाठी ऑब्व्हियसली एक महिना तरी जाणारच आहे राईट ना. त्याच्या अगोदर ते बेसिकली सॉइल फर्टाईल होण्यासाठी, पुन्हा ते ग्रो होण्यासाठी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. हळूहळू काय होणार आहे माहिती आहे का, हे एग्स ऍज इट इज आहे व्हेजिटेबलच्या थ्रू जेव्हा आपण याला कन्झ्युम करायला जाणार आहे, सो कन्झ्युम करण्याच्या अगोदर त्याला आपण काय करतोय, हीट करतोय, शिजवून घेणार आहे. सो ऑब्व्हियसली 100 डिग्री सेल्सियस बेसिकली असं टेम्परेचर जाताना बघायला भेटणार तिथपर्यंत राईट ना. ते वॉटर जे येणार आहे त्या वॉटरला बेसिकली आपण काय करतोय बघा, कॉर्पोरेशनचं वॉटर तुमच्या जवळ असंच येत नाहीये, त्याच्यावरती आपण डिफरंट डिफरंट टाईपच्या केमिकल गॅसनं ट्रीटमेंट करतोय राईट ना. जस्ट इमेजिन करा, एक ट्रीटमेंट मेनली मेन्शन करतो, क्लोरिनेशन करणं केलं जातं. क्लोरिनेशनचं मेनली फंक्शन काय असतं माहिती आहे का, बॉडी जर का वॉटरमध्ये एखादा कोणताही पॅथोजन जर असेल त्याला रिमूव्ह करण्याचं काम तिथं मेनली आपण डिस्कस करू शकतो. सिच्युएशन अशी होणार आहे, हे जे काय वॉटर असणार आहे, हे जे काय फूड कंटामिनेट जे काय बेसिकली फूड आपण बेसिकली आता घेणार आहे. इमॅजिन करा, इतकं सगळं झाल्यानंतर कन्झ्युम केल्यानंतर आपल्या माउथ मध्ये सलाइव्हा आहे, त्या सलाइव्हाचा पीएच आहे ऍसिडिक, तिथं पण बेसिकली तो एक डेड होत नाही. देन त्यानंतर तो एक कुठे चाललाय, आपल्या स्टमक मध्ये येतोय, स्टमक मध्ये ऍसिड रिलीज होताना बघायला भेटणार आहेत राईट ना. काही एन्झाइम असे की जे स्पेसिफिकली कम्प्लिटली ऍसिडिक इन नेचर मध्ये वर्क करतात, तिथं पण बेसिकली हा काय होत नाही माहिती का, डेड होत नाही. आणि देन त्यानंतर काय असणार आहे, हा जो एग असणार आहे फर्दर आपल्या स्टमक मध्ये येतोय, स्टमक मध्ये आल्यानंतर इंटेस्टाइन मध्ये येणार आहे. आणि वाय द ब्लड काय असणार आहे, किंवा बेसिकली इंटेस्टाइन मध्ये त्यांचं फर्टिलायझेशन वगैरे होताना बघायला भेटणार आहे, त्यांचे लार्वा स्टेज बनते. तर लार्वा स्टेज एंटर करते कशामध्ये का, ब्लड स्ट्रीम मध्ये. ब्लड स्ट्रीम मधून लिटरली आपल्या काय असणार आहे माहिती आहे का, इथं जे रेस्पिरेटरी सिस्टम असेल लंग्स पर्यंत त्यांची मुवमेंट होताना बघायला भेटणार आहे. लंग्स पर्यंत आल्यानंतर त्यांची काय होते माहिती का, मेटामॉर्फोसिसची प्रोसेस चालू होऊन जाते, डेव्हलपमेंट चालू होती. आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर पुन्हा वाया ते काय असणार आहे, ब्लड ते कुठे एंटर करताना बघायला भेटणार आहे, आपल्या स्टमक मध्ये येणार आहेत. याचं मिनिंग असं नाही की सर मोठे म्हणजे खूप मोठे अडल्ट फॉर्म मध्ये झालेत, नाही, एकदम मायन्यूट मायन्यूटच असतात, छोटे छोटेच असतात.
पण त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना काय पाहिजे, लंग्सचं ऍटमॉस्फेरिक त्यांना खूप जरा फेवरेबल होऊन जातं. म्हणून ते इंटेस्टाइन मधून कुठे येणार आहेत, लंग्स मध्ये येणार आहेत. कारण की लंग्स मध्ये पहिले तर ऍसिडिक कंडिशन नाही, बट इंटेस्टाइन मध्ये आहे बाळांनो. राईट ना, तर तिथे बेसिकली सिच्युएशन होऊ शकते. फूड जे असणार आहे कायल कायमच्या फॉर्म मध्ये येते, कंटिन्युअसली तिथे डायजेशनचे रिएक्शन चालू आहे, त्यांना डिस्टर्ब होऊ शकतं. बट लंग्स मध्ये आले की त्यांना कसल्या प्रकारचं डिस्टर्बन्स नाही. प्रॉपर काय असणार त्यांचं मेटामॉर्फोसिस होतं. टायनी टायनी बेसिकली वर्म पुन्हा ब्लडच्या थ्रू कुठे येणार आहेत, आपल्या इंटेस्टाइन मध्ये येणार आहेत. आता इंटेस्टाइन मध्ये आल्यानंतर जे काय फूड मटेरियल आपलं असणार आहे ते कंझ्युम करतात. आणि कंझ्युम केल्यानंतर जो एकदम टायनी पार्टिकल होता, तो आता लिटरली बेसिकली काय असणार आहे माहिती का, असा 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंत जाताना बघायला भेटणार आहे मला. आणि अल्टिमेटली आपले स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन सगळे ब्लॉक करताना बघायला भेटणार आहे. अशा प्रकारे त्याचं बेसिकली काय असणार आहे, इन्फेक्शन कंटिन्यू होताना बघायला भेटणार आहे. आणि इन्फेक्शन जर का सिव्हिअर केसमध्ये जर झालं, तर एस्पेशली स्मॉल इंटेस्टाइन और लार्ज इंटेस्टाइन मध्ये काय असणार आहे, इंटरनल लेवलला त्यांचे काय असणार आहे, इंजुरीज क्रिएट होतात. लिटरली त्या पर्सनच्या बॉडीमध्ये काय होणार माहिती का, ब्लिडिंग होताना बघायला भेटणार आहे इंटरनल लेवलला इंटेस्टाइन मध्ये. आणि अल्टिमेटली काही केसेसमध्ये त्या पर्सनची त्याच्यामध्ये डेथ पण होताना बघायला भेटणार आहे. बट या अर्लियर केसमध्ये जर का असं काही पेनफुल कंडिशन जर का होत असेल स्टमकमध्ये, जर का ते सॉरी इंटेस्टाइन मध्ये, तर आयडेंटिफाय जर करायचं असेल तर सोनोग्राफी इमिजिएटली करायला पाहिजे. तुम्हाला अंडर दी सोनोग्राफी स्टमक मध्ये किंवा सॉरी इंटेस्टाइन मध्ये लाल इंटेस्टाइन मध्ये आयडेंटिफाय होऊन जाईल की तुमचे तिथं वर्म डेव्हलप झालेत की नाही. वर्म जर डेव्हलप झाले तर एक मात्र ऑप्शन आहे तुमच्याकडे, सर्जरी करा. सर्जरी करा, त्या बेसिकली इंटेस्टाइन मधून सगळे वर्म बाहेर काढा आणि त्यानंतर पॅकेजिंग करा पुन्हा. सर्व्हाइव्ह झाला तर ठीक, नाहीतर पर्सनची मोस्टली डेथ होताना बघायला भेटणार. इतका खतरनाक लेवलला ऍस्कॅरिसिस हा डिसीज आहे बाळांनो. समस्या मी याच्यामध्ये काय काय सांगितले ते फ्लो एक लाईफ सायकल समजली का याची कशी झाली ती, राईट ना. आता बेसिकली आपल्याला काय करायचं की एनसायटीचा कंटेंट जो असणार आहे तो आपण क्लिअर करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल डिसीजन नेम समजला बाळून तुम्हाला काय दिले. येस ना, डिसीजन नेम काय असणार आहे, ऍस्कॅरिस. एनसायटी मध्ये तुम्ही हायलाइट करू शकता और इव्हन तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. ऍस्कॅरिस असणार आहे. ऍस्कॅरिस साठी डिसीजन नेम ऍस्कॅरिसिस आहे. कॉझिटिव्ह एजंट ऍस्कॅरिस आहे. आणि त्याचा पर्टिक्युलर कॉमन नेम काय असणार आहे, राऊंड वर्म. कमॉन काय म्हणणार आहे, राऊंड वर्म. कोणत्या कॅटेगरीमधून बिलोंग करताना मला लपणार, हेल्मेन्स. क्लॅरिटी येते. पॅथोजेनिक काय असणार ह्युमन साठी स्पेशली आपण डिस्कस करतोय. ऍस्कॅरिस इज काय असणार आहे, इंटेस्टिनल पॅरासाइट. क्लिअरली मेन्शन करून दिले मला. बॉडीमध्ये कुठे राहत असेल मेजॉरिटी टाइम पिरियड साठी तर कुठे असणार आहे, इंटेस्टाइन. म्हणजे याचा टार्गेट ऑर्गन कोण आहे आपला, इंटेस्टाइन. क्लॅरिटी येते. नेक्स्ट वन जर मेनली मेन्शन करायचं म्हणतं तर यांच्यामध्ये काय असणार सिम्टम्स. पहिली गोष्ट म्हणजे काय असणार, इंटरनल ब्लिडिंग होताना बघायला भेटणार आहे. राईट ना, स्टूल जरी हा पर्सन आता पास करायला लागला तर लिटरली ब्लिडिंग होताना बघायला भेटणार आहे. फर्दर मस्क्युलर काय असणार, पेन. कारण की बॉडीमध्ये हा काय असणार की ओव्हरऑल बॉडीमध्ये मूव्ह करत चाललेला आहे. आणि पॅथोजन बॉडीमध्ये जर आलं तर डेफिनेटली बॉडीचं टेम्परेचर वाढताना बघायला भेटणार आहे. राईट ना, फिवर केस पण येताना बघायला भेटणार आहे. फिवर येताना बघायला भेटणार आहे. अॅनिमिया बेसिकली काय असणार आहे, ह्याचा रन करण्याचा जो बेसिकली एक ट्रान्सपोर्ट जो असणार आहे तो आरबीसीच आहे. त्यामुळे काय होणार, आरबीसीला रप्चर पण करताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे आरबीसीचा नंबर जर कमी कमी झाला तर डेफिनेटली काय असणार आहे, आरबीसीचा नंबर कमी झाला तर काय होतोय, अॅनेमिया. तर ती केस येताना बघायला भेटणार आहे. पद्धत कसं नाही, ब्लॉकेज ऑफ काय असणार आहे, इंटेस्टिनल पॅसेज. तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला मी दाखवून ते बेसिकली सर्जरी करून ते कसं बेसिकली कट करून असं बाहेर काढलेलं बघू वाटायचं नाही. दुपारी जेवायचं तुम्हाला लय खतरनाक आहे माहितीये का ते. मग दाखवतो थांबा, दाखवतो रिअल इमेज दाखवतो बरं का, थांबा जरा. हे इंटेस्टिनल पॅसेज मध्ये काय असणार आहे, ब्लॉकेज क्रिएट होताना बघायला भेटणार. हा पॉईंट क्लिअर होतो का तुम्हाला, समजतंय. सो ब्लॉकेज का क्रिएट झाले, कारण की ते वर्म आता छोटे छोटे राहिले नाहीत, इतके मोठे मोठे वर्म बघायला भेटणार आहेत. लिटरली डॉक्टर असं हाताने पकडून बाहेर काढते ती. एवढं भयानक कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सो सिच्युएशन दिलेत. आता बघा ही एग्स कसे जाणार आहेत. राईट ना, ज्या पर्सनने स्टूल पास केलेलं आहे, इन्फिटेड पर्सन असणार आहे, फिसिस त्याने जे बेसिकली पास केले आहेत, त्या पास केलेल्या याच्यामध्ये काय असणार तुमचे एग्स येताना बघायला भेटणार आहेत. ऑफ द काय असणार आहे, पॅरासाइट आर एक्सक्रिटेड अलॉंग विथ काय असणार आहे, फिसिस ऑफ काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सन विच काय असणार आहे, इज कंटॅमिनेट द सॉइल और वॉटर और इव्हन काय असणार आहे प्लांट्स मध्ये. क्लॅरिटी इथे. एस्पेशली आपण जर घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे, आपली सॉइल आणि वॉटर त्याच्यामध्ये काय असणार आहे, कंटॅमिनेट होताना बघायला भेटणार आहे. आता फर्दर काय झालं बघा, अ हेल्दी पर्सन अक्वायर्स दिस इन्फेक्शन थ्रू द काय असणार आहे, पहिलं म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर, व्हेजिटेबल्स और इव्हन काय असणार आहे फ्रुट्स. सो एग्स पूर्णपणे त्या बेसिकली इन्फेक्टेड काय असणार आहे, प्लांट्स बरोबर व्हेजिटेबल्स बरोबर कंटिन्यू राहताना बघायला भेटणार आहेत. आणि ते आपण आपल्या म्हणजे आपल्या नेकेड आयजने आपण बघू पण शकत नाहीत, इतकं डेंजरस कंडिशन क्रिएट मध्ये होते. सो ह्याला जितकं आपण बेसिकली ओव्हरकम करू तितकं बेस्ट आहे. म्हणून मी तुम्हाला ऑलवेज हे जे काही डिसिजेस बेसिकली चालले त्या सगळ्यांमध्ये एक थिंग तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले. राईट ना, फूड जे पाहिजे ते कसं पाहिजे, आपलं प्युअर असायला पाहिजे. कंटॅमिनेट जर का फूड बॉडीमध्ये आलं तर डेफिनेटली डिफरंट डिफरंट टाईपचे काय असणार आहे, डिसिजेस होताना बघायला भेटणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, छोटंसं बाळ असायचं पूर्वीच्या काळी बेसिकली तुम्ही असं बघू शकता, आता खूप रेअर आहे. राईट ना, हे लेकरू असते बघा 1-2 वर्षाचं, त्यानं जर का बेसिकली फिसेस जर का पास आउट केले तर त्याच्या बेसिकली याच्यामध्ये फिसेस मध्ये छोटे छोटे वर्म असे मुवमेंट करताना बघायला भेटायचे. राईट ना, व्हाईट व्हाईट कलरचे मुवमेंट. आता तुम्ही पाहिले नाहीत बट
तुम्ही कुठं बघायला गेला होता? आमच्या घरी काय लेकरू आहेत का छोटी छोटी? हा, बघितले राईट ना. तर या केसेसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर असे बॉम्ब बघितल्यानंतर काय असणार? ऑब्विसली आपण कोणाला डॉक्टरकडे जायला पाहिजे. मग जंताचं औषध दिलं जातं बघा. ऐकलंय कधी असं जंताचं औषध? अरे तेच असतं हे. ऍस्कॅरेसिस साठीच दिलं जातं. आता त्या केसमध्ये जर का त्याला आपण ओव्हरकम जर केलं नाही म्हणजे नक्कीच इंटरनल लेवलला इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. आणि इन जनरल मध्ये काय होतं माहितीये का? जे छोटे मुलं असतात ना त्यांना लगेच बेसिकली इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. राईट ना. अडल्ट मध्ये समजतच नाही. बट ज्यावेळेस समजतं मोठे मोठे वर्म असे बाहेर निघतात. हा, खतरनाक लेवलचे वर्म बाहेर पडताना हा खरंच. थांबा दाखवतो तुम्हाला, एक मिनिट थांबा. दाखवतो तुम्हाला, समजून जाईल. यार आता काय करावं लागेल? याला रेकॉर्डिंग स्टॉप करावं लागेल मला इथं. पॉज करतो थांबा. ठीक आहे. सो हा टॉपिक काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे बाळांनो? दुसरा डिसीज बघायला भेटणार आहे, तो असणार आहे एलिफंटायसिस. बट याच्या अगोदर तुम्हाला एक पॉइंट मेनली मेन्शन करून देतो बघा. तो काय करा की व्यवस्थित माहित असू द्या. बघा, बॉडीमध्ये इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर स्वेलिंग येतात. राईट ना. स्वेलिंग तुम्ही म्हटलं असेल, कुठलं धडपाडलं तर मस्त डोक्याला असा एक टेंगुळ येताना बघायला भेटणार आहे, बटाटा येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. कुठेतरी खरचटलं हाताला वगैरे येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. काही केसेसमध्ये आपले फूड जर का प्रॉपर न्यूट्रिशन जर बॉडीमध्ये येत नसेल तर त्या केसमध्ये काय असणार आहे? बॉडीला स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सो देर आर टू काइंड ऑफ काय असणार आहे? स्वेलिंग. राईट ना. सो स्वेलिंग जे मेनली मेन्शन करून घेतो ना ते काय असणार आहे? तुम्हाला दोन टाईपचे. एक काय असणार आहे बाळांनो? एक असते तुमची पेनलेस. काय असणार आहे? पेनलेस येताना बघायला भेटणार आहे. आणि सेकंड वन जे असणार ते कसे असणार आहे? पेनफुल येताना बघायला भेटणार आहे. कसे असणार आहे? पेनफुल. ओके. पेनफुल मेनली मेन्शन करून घेतोय. सो या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो तर पेनलेस मध्ये एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर करून टाकतो. इज नथिंग बट काय असणार आहे? इडिमा. काय असणार आहे? इडिमा. काय असणार आहे? इडिमा. इडिमा और बेसिकली असणार ओबेसिटी. बॉडीचं बघा वेट गेन होताना बघायला भेटणार आहे. मस्त बॉडी अशी एकदम बटाट्यासारखी एकदम ढोली मुलू गुलू एकदम होताना बघायला भेटणार आहे. शेपच नाही बॉडीचा काय राहत. राईट ना. तर अशा केसेसमध्ये बघा जे काही बॉडीचं वेट गेन झालेलं असते त्या केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर बॉडीला तुम्ही असं पिंच जरी करायला गेला नाही तर एवढं फील नाही होते. और इव्हन सिंपलचं एक्झाम्पल देतो बघा. तुम्ही दोन डिसीज ऐकले असतील बघा डायजेस्ट सिस्टमच्या रिलेटेड असणार आहेत, मरासमस आणि खॉशिओरकर. नाही ऐकलेलं? मरासमस, खॉशिओरकर डायजेस्ट सिस्टमचे दोन डिसीजेस आहेत. त्यांच्यामध्ये काय होतं समजून घ्या. इन जनरल मध्ये जे बेबी असणार आहेत राईट ना, इन जनरल मध्ये इन्फंट मध्ये केस आपण डिस्कस करून घेतो. सिच्युएशन अशी होती की त्या बेबीज मध्ये त्यांचे हात पाय एकदम लुकडे राहतात आणि पोट असं एकदम बाहेर आलेलं असतंय. बघितलेत ना असे? राईट ना. आदिवासी एरियामध्ये बेसिकली असे तुम्हाला जनरली बघायला भेटणार का त्यांना खाण्यापिण्याची बेसिकली बोंब होताना बघायला भेटणार. किंवा जो रूरल रूरल इन द सेन्स कसं झालं माहिती का, स्लम एरियामध्ये स्पेशली आपण डिस्कस करू शकतो. सो कंडिशन अशी आहे की त्या बेसिकली बेबीजना प्रॉपर फूड न भेटल्यामुळे त्यांच्या पोटावरती असं बेसिकली एकदम स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. इट्स अँड काय असणार आहे? एडिमा. तिची पेनलेस असते. त्याला किती पण पिंच करा काही बेसिकली तुम्हाला फिलिंग येताना बघायला भेटणार आहे. और समटाइम्स हातावरती किंवा बेसिकली असे गाठी येतात बघा, त्यांना किती पण तुम्ही दाबा पेन नाही होते. नॉर्मली बेसिकली राहताना बघायला भेटणार राईट ना. ते पेनफुल कंडिशन येत नाही. बट काही केसेसमध्ये काय होतं की स्पेसिफिकली आपलं जे स्वेलिंग असणार आहे ते पेनफुल होताना बघायला भेटणार आहे. एस्पेशली जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर समजून घ्यायच्यामध्ये काय असणार आहे? इन्फ्लामेशन. हे काय असणार आहे? स्वेलिंग येतं बघा. इन्फ्लामेशन. आता या केसमध्ये पण काय होणार आहे की तुम्हाला पर्टिक्युलरली बॉडीला असं स्वेलिंग एका ठिकाणी येताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक पडल्यानंतर मी म्हणतो ना, जे टेंगुळ येते बघा, रात्रीचं बेसिकली अचानकच उठलं किंवा सकाळ सकाळ कधी सकाळ झाल्या कधी नाही उठलोय आणि भिंतीला धाडाम. राईट ना. थोडं जरा जाग येण्यासाठी आपण जर करत असेल असं काहीतरी तर बघा डोक्याला असं मस्त एकदम येताना बघायला भेटणार आहे किंवा हा फ्रॅक्चर झाल्यानंतर पण हा ऑब्विसली असं होताना बघायला भेटणार. ऍक्सिडेंट वगैरे झाला कुठेतरी पडला राईट ना, खरचटलं खेळताना बेसिकली राईट ना, तर हातापायाला कुठे ना कुठेतरी बघा असं रेडनेस येताना बघायला भेटणार आहे. आणि वरती स्वेलिंग पण येताना बघायला भेटणार आहे. स्किन तिथं नॉर्मल नाही बघायला भेटत आहे, थोडीशी स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. सिंपल असं एक्झाम्पल घ्या, मॉस्किटोने जरी बाईट केलं का नाही तुम्हाला असं स्वेलिंग जरा येताना बघायला भेटणार राईट ना. आता त्याला जर का टच केलं राईट ना, टच केलं तर तुम्हाला पेन होताना बघायला भेटणार आहे. राईट ना, एखाद्याला लागलेलं आहे. बरं सिंपल असं अजून एक एक्झाम्पल घ्या. तुमच्यापैकी कोणाला हनी बी बाईट झाली का? हा, झालं असेल ना. हा, तर आता मला सांगा, चेहरा किंवा बॉडीचा कुठल्याही पार्टला जिने बेसिकली काय केलंय डंक मारलेला असणार आहे. इमेजिन करा तो एरिया प्लेन असो का समोर फुललेला येतो रे. स्वेलिंग होते ना. आता त्याला जर काय कोणी टच केलं तर किती पेन होताना बघायला भेटणार आहे. डायरेक्ट पेन होताना बघायला भेटणार राईट ना. मग या टाइपचे जे बेसिकली जे स्वेलिंग असतात त्यांना काय म्हणतो आपण इन्फ्लामेशन आणि इट्स काय असणार आहे? पेनफुल कंडिशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. आता हे सांगण्याचं रिझन काय हा पॉईंट तुम्हाला आता क्लिअर करून टाकतो. तुम्ही आता फिलायरेसिस वाचा आणि तिथे एक वर्ड युज केलाय बघा, क्रोनिक इन्फ्लामेशन म्हणून. दिलाय वर्ड असा काय?
क्रोनिक इन्फ्लामेशन, राईट ना. तर इथे जे इन्फ्लामेशन असणार आहे म्हणजे डेफिनेटली फिलारेसिसच्या पर्सनच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, इन्फ्लामेशन होणार आहे, स्वेलिंग होणार आहे. हे स्वेलिंग जे असणार आहे ते कसं असणार आहे, पेनफुल और पेनलेस. पेनफुल असणार आहे ना, मग एलिफंटाचा जो काय मेनली आपण डिस्कस करून घेतोय, राईट ना, मेनली मेन्शन करून देतोय तुम्हाला लोअर रिजन मध्ये, लोअर बेसिकली जे पार्ट्स मध्ये तुम्हाला काय असणार आहे, एलिफंटासिसचा डिसीज मेनली मेन्शन करून टाकलेत. तर यांच्यामध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त होताना बघायला भेटणार आहेत. आता याचं थोडंसं जर का मेकॅनिझम इन्क्लूड जर करायचं म्हणतं तर समजून घ्या. इथं काय सांगायचं की तुमचा जो फिलारियल वर्म असणार आहे, करेक्ट ना, उशरिया मेलाई और बॅनक्रॉफ्टी वॉट एव्हर तुम्ही एक बेसिकली घ्या. मलाई जर का आपण इथं बेसिकली काय घेतलं की डिस्कस केलं मेलाई, राईट ना. तर हा जो पर्टिक्युलरली तुमचा कोण असणार आहे, पॉझिटिव्ह एजंट असणार आहे, क्लिअरली मेन्शन करून घेतोय, हा कोण असणार आहे, हेल्मिंथ आहे. हेल्मिंथ बेसिकली आपण हेल्मेट काय असणार आहे बेसिकली आपण डिस्कस करून घेतोय, हेल्मेट. आता हा जो पर्टिक्युलरली असणार आहे तो काय करतोय बघा, बाय द वेक्टर इथे मेनली मेन्शन करून घेतोय. वेक्टर कोण असणार आहे आपल्या याच्यामध्ये, कमॉन. मॉस्किटो येताना बघायला भेटणार आहे, फिमेल मॉस्किटो, ध्यानात ठेवा. कोण, फिमेल मॉस्किटो. नाही, याच्यामध्ये एस्पेशली एक एक्झाम्पल देतो, कुलेक्स. काय ध्यानात ठेवणार आहे, कुलेक्स. हम्म, असल मे बी. सो ध्यानात घ्या, आतापर्यंत आपण फिमेल मॉस्किटो जे असणारे 3 टाईपच्या डिस्कस केल्यात, राईट ना. पहिली कोणती आपण बघितली, एडिस इजिप्ती. सेकंड, मलेरियासाठी अॅनाफिलस. आणि फिलारियासिस साठी कोणतं असणार आहे, कुलेक्स नावाची. तर एक कुलेक्स नावाची बेसिकली मॉस्किटो जे असणार आहे ना, ते ज्यावेळी एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला, म्हणजे कोणत्या, फिलारियासिस डिसिस्ड पर्सनला और एलिफंटासिस जर पर्सनला बाईट जर केले, तर तिच्या बेसिकली म्हणजे काय असणार आहे, बॉडीमध्ये कोण एंटर करताना बघायला भेटणार आहे, पॉझिटिव्ह एजंट कोण असणार आहे, उशेरिया बॅनक्रॉफ्टी, एक वर्म बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे, इन्फेक्टेड स्टेजमध्ये आला. त्यानंतर याने काय केलं समजा, की पर्टिक्युलरली हे जे मॉस्किटो असणार आहे, कोणाला, एखाद्या नॉर्मल पर्सनला जर का बेसिकली बाईट केलं, राईट ना, कोणाला असणार आहे, नॉर्मल पर्सनला जर का यानं बाईट केलं, पर्सन जो असणार त्याला जर बाईट केलं, तर ऑब्व्हियसली बाईट केल्यानंतर काय होणार आहे, की या पर्सनच्या बॉडीमध्ये कोण एंटर करणार आहे, उशिरिया मेलाई और उशिरिया बॅनक्रॉफ्टी एंटर करताना बघायला भेटणार. आता एंटर केल्यानंतर ना काय होतं बघा, या नॉर्मल पर्सनच्या बॉडीमध्ये काय असणार, त्याची सगळी रिॲक्शन इथून पुढे काय असणार आहे, चालू होताना बघायला भेटणार आहे. सो त्या नॉर्मल पर्सनच्या बॉडीमध्ये काय असणार आहे, जी एक सिस्टम बघायला भेटणार, कोणती असणार, लिम्पॅटिक सिस्टम, राईट ना. एस्पेशली मेनली मेन्शन जर करायची म्हणजे तर कोणत्या रिजन मध्ये, लोअर. लोअर काय असणार आहे, ऍब्डोमेन मेनली मेन्शन करू शकतो, स्पेसिफिकली लोअर वर्ड यूज केला, काय केलंय तुम्हाला सांगा त्याच्यामध्ये, लोअर, लोअर रिजन, राईट ना. बॉडीचे काय असणार, लेग्स और एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर हँड लिम्स मध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन होताना बघायला भेटणार, रिजन मध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन होत चाललेलं आहे. आता सिच्युएशन काय होते समजून घ्या. इमेजिन करा, इन जनरल मध्ये जर का आपण एखाद्या पर्सनचा, राईट ना, एक नॉर्मल पर्सन जर का आपण लेग असं डिस्कस जर करत असं, राईट ना, सिंपल साधा काढून घेतोय, हसला का नाही तर तुमच्यापैकी कुणाचं तरी असणार आहे, देण्यात समजून घ्या, सांगायला लागले. असं जर का आपण घेतला, राईट ना, हे जरा त्याचं ब्रेनचा पार्ट असणार आहे तसा, छोटासा पाय आहे रे, समजून घ्या रे, काय मला सिस्टम सांगायचे त्याच्यामध्ये, जाऊन द्या, मी सिस्टमच सांगून देणार, मी पाय दाखवणारच नाही. काय करायचं तुम्हाला, आपण काय पेंटर नाहीये, राईट ना. बघा, सिंपल सध्या आहे. स्पॉम सारखं होऊन जाईल रे. समजतंय का, तो समजून घ्या. मला काय म्हणायचंय, ही जर का पर्टिक्युलरली तुम्ही काय केली माहिती की लिम्पॅटिक सिस्टम जर घेतली, राईट ना, तर असे ब्रांचिंग फॉर्म मध्ये काय असणार आहे, जाताना बघायला भेटणार आहे, लेग्स मध्ये असणार आहे, लेग्स मध्ये असणार आहे, समजून घ्या. तर समजा, इमेजिन करा इथं काय झालं माहितीये का, अशी जर काही नोड जर बनली असेल, राईट ना, अशी जर नोड असणार आहे, लिम्पॅटिक नोड असणार आहे, राईट. आता ही नोड जी असणार आहे ऑब्व्हियसली ते काय असणार, ट्रॅपिंग सिस्टम असणार आहे, इज नथिंग बट काय असणार इकडे थोडंसं एक गॉज लाईक, वायर गॉज लाईक बेसिकली काय असणार, स्ट्रक्चर मेन्शन करून घ्या आपण. वायर गॉजला काय असणार आहे, फिल्ट्रेशन करण्यासाठी असं स्ट्रक्चर मेनली इन्क्लूड करून घेतोय. समज याच्यामध्ये काय असणार आहे, राईट. आता जो कोणी पर्सन असणार आहे इन्फेक्टेड जर का झाला, राईट ना, हे लेगच्या एरियामध्ये मेनली मेन्शन करून घेतोय. वर्म जो असणार आहे तो काय असणार आहे, पर्टिक्युलरली एंटर करताना बघायला भेटणार आहे, असे वर्म येणार आहेत, राईट ना. तर यातले काही वर्म दुसरीकडे जातील, ब्लड म्हणजे लिम्पॅटिक वेसेस मधून, आणि काही वर्म जे असणार आहे ते कुठे असणार आहे, इथं असं ट्रॅप होताना बघायला भेटणार आहेत. आता ट्रॅप जर झालं तर मला काय म्हणायचंय, फ्लुइड जे असणार आहे ते बेसिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला पण रन करते,
आणि अपर डायरेक्शनला पण बेसिकली रन करताना बघायला भेटणार आहे. आता लोअर रिजन मधून ज्यावेळेस सगळं फ्लुइड वरती यायला बघायला भेटणार आहे राईट ऍट्रियम मध्ये, बिकॉज ऑफ व्हॉट, हे जे काही लिम्फेटिक फ्लुइड आहे ते राईट ऍट्रियम मधूनच परत ओव्हरऑल बॉडीमध्ये सर्क्युलेट होऊन तेच काय असणार, रेग्युलेशन करताना बघायला भेटणार आहे. कारण की लिम्फेटिक फ्लुइड आपल्या बॉडीमध्ये काय सेपरेट नाहीये, ते बेसिकली जे बनते ते कोणापासून असतं, तुमच्या ब्लड पासूनच बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. राईट ना, अल्टिमेटली काय असणार, टिश्यू फ्लुइड आहे स्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर. राईट ना, तर तिथूनच बनताना बघायला भेटते. त्यामुळे वेगळं काय असं फ्लुइड आपण डिस्कस नाही करत आहे. आता हे जे फ्लुइड असणार आहे ते रिजन मध्ये काय असणार आहे, इकडून जर एंटर करायचा प्रयत्न केला तर सिच्युएशन काय झाली, ही लिम्फॅटिक जी नोड असणार आहे ती काय झाले ऍक्च्युअली बिकॉज ऑफ काय असणार आहे, इथं जो वर्म झालाय कोण, हेच उशेरिया मेलाई, ह्याने काय केलं माहिती का, ब्लॉकच करून टाकलेलं आहे. आता ब्लॉक जर झाला असेल तर डेफिनेटली सगळं फ्लुइड या ठिकाणी असं काय असणार आहे, साचताना बघायला भेटणार आहे, स्टे होताना बघायला भेटणार आहे. इज नथिंग बट लोअर रिजन मध्ये काय असणार आहे ते तसंच राहतंय, ते वरती येतच नाहीये. राईट ना, त्या वर्मनं काय केलं माहिती, हा ब्लॉकेज क्रिएट टाकलंय, ब्लॉक करून टाकलंय. राईट ना, हे ब्लॉक झालेलं इथं. हा जो ब्लॉक असणार आहे आपल्यासाठी प्रॉब्लेम काय करतो, हळूहळू हळू आपल्या बॉडीच्या एका बेसिकली लेग मध्ये जिथे कुठे इन्फेक्शन असणार आहे त्या रिजन मध्ये काय होणार माहितीये का, खूप सारं लिम्फेटिक फ्लुइड स्टे होताना बघायला भेटणार आहे, साचताना बघायला भेटणार आहे. आणि तिथेच मग काय असणार आहे, हळूहळू तुम्हाला काय असणार आहे, स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. आणि ही जी स्वेलिंग असणार आहे ती अल्टिमेटली कशी असणार आहे बाळू, पेनफुल होताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. दिस इज द काय असणार लाईफ सायकल ऑफ फिलारियल वर्म. इन जनरल मध्ये मेनली मेन्शन करून टाकलेत. पुन्हा एकदा सांगतो की जर का बेसिकली तुम्हाला अनाफिलसनं जर का इन्फेक्शन जर का केलं असेल तर तुम्हाला एलिफंटासिस होणार नाहीये, नाही डेंग्यू, नाही बेसिकली असणारे चिकनगुनिया, तुम्हाला होणार काय, मलेरिया होताना बघायला भेटणार आहे. कारण की इथं चावायला आली ते समजून घ्यायचं पेमिल मॉस्किटो आहे. चावतच नाही. अरे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं, कधी माहितीये का, मी तुम्हाला फर्स्ट क्लास घेतलेलं का नाही त्याच्यामध्येच क्लिअर करून टाकलेलं. बघा, प्युअर व्हेजिटेरियन असतात मेल, प्युअर व्हेजिटेरियन असतात. राईट ना, खतरनाक जे बेसिकली असं काहीतरी एकदम म्हणजे समजतंय का थोडं समजू शकता तुम्ही. राईट ना, फिमेल मध्ये बेसिकली असं, फिमेल मॉस्किटो मध्ये असं कॅरेक्टर असतं की त्यांना कसं असतं माहितीये का, की सिंपल साधं फूड आवडत नाही, काहीतरी एकदम लजीज. राईट ना, काहीतरी असं पाहिजे एकदम जबरदस्त. राईट ना, तर काय असणार आहे, सिंपल साधं जर पाणी पितं जमणार नाही, ब्लड पाहिजे. फिमेल ब्लड पिण्यामध्ये एक्सपर्ट असतात, त्या मॉस्किटो मध्ये स्पेशली. राईट ना, तर याच्यामध्ये सांगायला लागलोय. तर या काय करतात माहितीये का, काय असणार आहे, फिमेल मॉस्किटो जे असणार आहे ते ब्लड बेसिकली सक करताना बघायला भेटणार आहे. बट मेल मॉस्किटो प्लांट मध्ये जे सॅप असतं, राईट ना, राईट ना, वॉटरी जे बेसिकली न्यूट्रिशियस हे काय असणार, फ्लुइड प्लांट मध्ये बघायला भेटणार आहे. राईट ना, तर ते सॅप सॅप कशा असणार आहे, त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला न्यूट्रिएंट्स बघायला भेटणार, त्याच्यात ते सर्वाइव्ह होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे गुणाच असते ते, त्यामुळे काळजी करू नका तुम्ही. अरे सिंपल साधा असतं रे. हा हा, लिव्हिंग. हा मग मी म्हणतोय ना, मग त्यांना बेसिकली इन्फेक्शन तर कॉज करत नाही. नाही करत आहे का, बस करत असतील त्यांच्यामध्ये काय वेंटिलेशन नाही केलं. स्मॉल इन साईज मध्ये बेसिकली काय असतं माहितीये का, मेल मॉस्किटो बघायला भेटणार आहे. फिमेल मध्ये जरा एकदम गोलू मोलू बघायला भेटणार आहेत. ठीक आहे ना, मच्छर मच्छरीन. त्यामुळे कृपया करून उद्या उद्या बेसिकली जर का तुम्हाला कोणता मॉस्किटो जर चावायला आला तर ती मॉस्किटो चावायला आले असं म्हणून घ्या. तो मॉस्किटो चालवून मेल मेल बिरादरीला तुम्ही बदनाम करू नका यानंतर ना. समजतं का, यानंतर अजिबात बदनाम करायचं नाही. हा, बरं आहे ना, सिंपल साधा आपला माणूस जगतोय. राईट ना, हिला बेसिकली पाहिजे असलं तसलं नखरा आहेत, कोणी एवढं झेलायचं. राईट, जा तिकडं सोडून दिलं. दे इकडे. अशी कंडिशन आहे. ठीक आहे. सो बघा आता फिलारियासिसचा डिसीज कसा असणार आहे, काय असणार आहे समजून घेऊ. हा, नाही ते जर काही इन्फेक्शन एका साईडला असेल ना तर ते हळूहळू बेसिकली ग्रो होताना बघायला भेटणार आहे. राईट ना, तुम्हाला फिलारियासिसचे पण मोठे मोठे हत्ती पाय दाखवतो, जरा थांबा. ते बघायला मग भेटेल ते तुम्हाला. ठीक आहे, अरे कुठे गेलो आपले. हा हा, होते ना, का नाही होते. बट ते कसं आहे की ऍज मच एज पॉसिबल जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट घेईन तेवढ्या लवकर. जर का ते ट्रीटमेंट जर का लेट जर झाली तर मग इश्यू होताना बघायला भेटणार आहे. सो बघा याच्यामध्ये काय असणार आहे, एलिफंटाचा डिसीज कसा कॉज केला असणार आहे बेसिक लेवलला माहित असू द्यात, यासाठी क्लिअर करू. हा, अर्लियर स्टेजमध्ये बघा तुम्हाला काही सिम्पटम्स येणार आहेत, फिवर वगैरे जर यायला लागला, राईट ना, तर त्या कंडिशन असतात. क्रोनिक इन्फ्लामेशन जे असणार आहे ना बाळांनो, कसं माहिती का, हळूहळू डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. बट इन जनरल मध्ये माइल्ड सिम्पटम्स पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतातच, नाही असं नाही. आणि जर का तुम्हाला असं समजलं की बाबा माझ्या पायामध्ये आज कम्पॅरेटिव्हली पहिल्यापेक्षा दुसऱ्या पायामध्ये काही ना काहीतरी चेंजेस यायला लागले, सो यू हॅव टू गो टू द काय असणार डॉक्टर ना, आणि अनालिसिस करा, डायग्नोस करा. जर का आयडेंटिफिकेशन झालं तर बेस्ट. जो पाय हत्तीसारखा मोठा होणार आहे त्याला छोटा असतानाच बेसिकली पकडून ठेवू. फटाफट इन्फेक्शन जे असणार ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करू की मेडिसिन वगैरे घेऊया. राईट ना, तर ते आपण फटाफट करू शकतो, नाही असं नाही.
बट एवढं वाट बघायची गरज नाही. बघा आता काय चाललंय. येस, उशर्या बॅनक्रॉफ्टी और एक असणार उशर्या मॅलाई. समजलं? तर फिलारेल काय असणार, वर्म कॉज काय असणार, स्लोली मेनली मेन्शन करून टाकलंय बघा. क्रोनिक इन्फ्लामेशन दिले. तर क्रोनिकचं मिनिंग काय होतं बाळांनो? स्लोली असतं ना, ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. अॅक्यूट इन्फ्लामेशन कोणाचं असणार माहिती आहे का? ते तुमचं बायटिंग ऑफ काय असणार आहे, हनीबीज. अॅक्यूट इमिजिएटली काय असणार, स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. चेहरा मस्त प्लेन असतोय, चावल्यानंतर त्याला एका साईड असं सुजलेलं बघायला भेटणार, राईट ना? कंडिशन अशा क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. सो ही सिच्युएशन एक माहित असू देत. फर्दर काय मेनली मेन्शन करून दिले बघा. लाईफ ऑफ द काय असणार आहे, मेनी इयर्स क्लिअरली मेन्शन करून टाकले बाळांनो. सिमिलर केसमध्ये एड्सचं पण इन्फेक्शन असं असतं, इमिजिएटली एड्स झालेला आयडेंटिफाईच होत नाही. बिकॉज ऑफ वॉट? व्हायरसला स्वतःला ग्रो करण्यासाठी, इन्क्युबेट होण्यासाठी ऑलमोस्ट 5 ते 12 वर्ष लागतात बाळांनो एड्सला. आणि 12 वर्षानंतर मग तुम्हाला समजतं की बाबा मला इन्फेक्शन झालेलं आहे. बट माइल्ड छोटे छोटे बेसिकली ताप येणं, सर्दी वगैरे हे बेसिक लेवलला दिसतं नाही असं नाही. बट हा हा ते रेग्युलरली बेसिसवरती ताप वगैरे येते राहणं चालू होते. कारण की व्हायरसचं इन्फेक्शन चालू झाले ना, त्या केसमध्ये तुम्हाला हे सिच्युएशन येताना बघायला भेटणार. आणि आपण काय करतो, सर्दी ताप थोडं थोडं एवढं असते, लगेच आपलं इग्नोर करून बसतो. अशा केसेसमध्ये भानगडीतच पडायचं. युजली काय असणार, द लिम्पॅटिक वेसल्स काय असणार, लोअर लिम्स और लोअर रिजन मध्ये काय असणार, इन्फेक्शन होताना बघायला भेटणार. या डिसीजला आपण नाव दिलं एलिफंटायसिस और काय असणार आहे, फिलारियासिस, राईट ना? सो हा डिसीज जो असणार आहे, तो जेनेटल ऑर्गन्सला इव्हन काय करू शकतो, समटाइम अफेक्ट करू शकतो. तुम्ही समजू शकता, लोअर रिजन मध्ये जर काय इन्फेक्शन झालं, तर ऑब्विसली वरूनच बेसिकली काय असणार आहे, सगळं फ्लुइड हार्टकडे येताना बघायला भेटणार आहे. आणि या केसमध्ये पेल्विक रिजन मध्ये, जेनेटल रिजन, इट मे बी काय असणार आहे, फिमेलमध्ये जो पेल्विक रिजन असणार आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मेलमध्ये काय असणार आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तर त्यांच्यामध्ये इन्फेक्टेड होताना बघायला भेटणार. जस्ट लाईक तुम्ही इथे मेल जर डिस्कस केला, तर स्क्रॉटमचे पूर्णपणे बॉडीमध्ये, स्क्रॉटस सॅकमध्ये फ्लुइड काय झालं, एकदम अक्युमुलेट होताना बघायला भेटणार. आणि अक्युमुलेशन झाल्यामुळे काय असणार, स्वेलिंग येते. आणि इतकं पेनफुल आहे की तो मुवमेंट पण करू शकत नाही प्रॉपर. अशा सिच्युएशन क्रिएट होतात. सो वी हॅव टू नो द बेसिकली काय असणार, अल्टिमेटली व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. फर्दर काय दिले बघा, द जेनेटल अँड फर्दर काय असणार, रिझल्टिंग काय असणार, ग्रॉस डिफॉर्मिटीज. आता डिफॉर्मिटीज मेनली मेन्शन काय केलं माहिती का, इंटरनल टिश्यूज तुमच्या डॅमेज व्हायला चालू होतात. सिम्पल एक्झाम्पल आहे रे, पाण्यामध्ये जर काय एखादा तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर ठेवून दिला, आपल्या बॉडीचा एक पार्ट जर ठेवून दिला, तर इमिजिएटली काय असणार आहे, शेड ऑफ व्हायला चालू होऊन जातो, डिकम्पोज व्हायला चालू होतोय. बॉडीमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काय झालं की फ्लुइड आता बेसिकली एका ठिकाणी अक्युमुलेट झाले, तर बॉडीचे टिश्यू थोडी ना सर्व्हाइव्ह होणार आहेत प्रॉपर. त्यांच्यामध्ये काय असणारे असे इश्यूज क्रिएट होऊ शकतात. द पॅथोजन इज ट्रान्समिटेड टू द काय असणारे हेल्दी पर्सन थ्रू द मेनली द बाईट ऑफ काय असणारे फिमेल मॉस्किटो वेक्टर, अँड दॅट फिमेल मॉस्किटो वी कॉल्ड इज अ कुलेक्स. काय असणार आहे, कुलेक्स. आतापर्यंत नीटचे या 3 मॉस्किटो बद्दलचे कॉमन क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तिघींचं नाव देण्यात ठेवा, आणि तिघींपासून कोणते डिसीज होतात हे माहित असायला पाहिजे. कमॉन. पहिली कोण असणार आहे, ऍडिस इजिप्ती. तिच्यापासून 2 डिसीज झाले. पहिला डेंग्यू, दुसरा चिकनगोनिया, राईट. देन त्यानंतर ना अॅनाफिलस पासून मलेरिया, आणि कुलेक्स पासून एलिफंटायसिस और फिलारियासिस. मॅच द पेअर साठी सिंपल क्वेश्चन बाळांनो म्हणतात. इतके सिंपल क्वेश्चन आहेत. आणि जे मी तुम्हाला सांगतो ना, ऍज इट इज 12th मध्ये पण आहे बाळांनो. 12th कोणत्या बेसिकली बुकमध्ये, बोर्डच्या बुकमध्ये. सो बोर्डच्या बुकमध्ये जर का 3 मार्काचा क्वेश्चन आला, तर एका साईडला 3 बेसिकली काय दिले जातील तुम्हाला, मॉस्किटोची नावं, आणि एका बाजूला काय असणार तुमचे स्पेसिफिकली त्याच्यामध्ये डिसीज दिले जाणार आहेत. सो तुम्हाला इतकं जर का एकदा आयडेंटिफाय झालं, तर ओव्हरकम तुम्ही करू शकता, राईट ना? हा तुमचा मेनली इथे इन्क्लूड करून दिलेत. हेल्मेट्सची कॅटेगरी इथे काय होणार आहे बाळांनो, संपताना बघायला भेटणार आहे. दॅट्स इट. क्लिअर. नाव द लास्ट कॅटेगरी ऑफ दिस काय असणार डिसीज इज नथिंग बट काय असणार आहे, फंगस. तो तुमच्या टॉपिकचं नेमिंग असणार आहे फंगल इन्फेक्शन, राईट ना? तिथे आपली कॅटेगरी संपलेली आहे. नाव न्यू कॅटेगरी इज नथिंग बट काय असणार आहे, फंगल इन्फेक्शन. आणि त्यामध्ये एक बेसिकली फंगल इन्फेक्शनचं एक्झाम्पल घेणार आहे नथिंग बट काय असणार आहे, येस, रिंग बम. पण म्हणून इतकंच नाही, मल्टिपल तुम्हाला बेसिकली काय असणार आहे, फंगल इन्फेक्शन टाईप म्हणजे किंवा फंगसमुळे होताना बघायला भेटणार आहे. ऍथलेटिक फूट नावाचं डिसीज कोणी ऐकलंय का? ऍथलेटिक फूट फंगल इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. कधी कधी नेल्स मध्ये बघा बाळून फंगल इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहेत. असे नेल्स आहेत ना, लिटरली आपले जे इतके शाईन करतायत, आहेत ना, इतके मस्तपैकी तुम्हाला दिसतात ना, एक सर्टन टाइम नंतर इन्फेक्शन झाल्यानंतर त्या नेल्सला तुम्हाला नेल कटरची गरज नाही, हातानेच मोडताना बघायला भेटणार, एवढे ठिसूळ होऊन जातात बाळांनो इन्फेक्शनमुळे, राईट ना? और इवन आता एक म्हणजे असं काय एक असं म्हणू शकत नाही की खूप लेटेस्ट आहे. कोरोनाची सिच्युएशन ज्यावेळी चालू होती ना, त्या सगळ्यांच्या मध्ये कॉमन डिसीज एक बघायला भेटत होता, फंगल इन्फेक्शनचा, म्युकर मायकॉसिस. म्युकर मायकॉसिस. सिंपल साधी गोष्ट होती बाळांनो, लिटरली या दिवसांमध्ये काय व्हायचं माहितीये का, लोक बाहेर पडत नव्हते, ऍटमॉस्फिअर कंडिशन एकदा जरी प्युअर असल्यात तरी कोंडून ठेवल्यासारखं सगळेजण राहत होते. त्यामुळे काय व्हायचं माहितीये का, फंगल पोर्स म्हणजे त्या ऍटमॉस्फिअर कंडिशन मध्ये आपल्या घरामध्ये खूप जास्त बेसिल ग्रो होताना बघायला भेटत होते. छोटे छोटे पोर्स कोणाचे बनायचे, जस्ट लाईक एक्झाम्पल घ्या, भाकरी किंवा चपाती जर का 2-3 दिवस जरी ठेवली असेल, तर डब्यामध्ये बघा बेसिल आपण पॅक करून ठेवली, तर त्यानंतर बुरशी लागताना बघायला भेटणार आहे. आता कोण आहे, म्युकर आहे.
राईट ना. म्युकर बघायला भेटणार आहे तो म्युकर बेसिकली एक टाईपचा मोल्ड आहे. होपसो तुम्ही याच्यामध्ये स्टडी केला असेल की रे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये मोल्डचे टाईप बघितले असेल ना, राईट ना. तर त्याच्यामध्ये तो मोल्ड आहे ना, तो ऍक्च्युली काय करतोय माहिती आहे का, त्याचे पोर्स, छोटे छोटे पोर्स इनहेलेशनच्या थ्रू काय झालं माहिती आहे का, त्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या बॉडीमध्ये एंटर केलेत. आणि देन त्यानंतर त्याच्या लंग्समध्ये लिटरली त्या स्पेसिफिकली फंगसनं ग्रोथ केली होती. ब्लॅक ब्लॅक कलरचा स्पुटम बेसिकली बघायला भेटत होता. इतके खतरनाक लेवलचे मायसेलियम, मायसेलियमच ना. मायसेलियम वर्ड ऐकलाय का नाही तुम्ही फंगसच्या अंडर? ते मायसेलियम काय असणार, नेटवर्क लाईक स्ट्रक्चर आहे. बॉडीमध्ये एकदम थ्रेड लाईक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर बेसिकली असणार, ग्रो होताना बघायला भेटणार. आणि ज्यावेळी पेशंटचं ते स्वॅब आपण बेसिकली स्टडी केल्यानंतर समजलं यार म्युकर मायकोसिस झालाय बाय द फंगस. ऍक्च्युअली इन्फेक्शन कोणी केलंय, व्हायरसनं. डिसीज काय झालाय, कोरोना. बट या पेशंटमध्ये अजूनही डिसीज बघायला भेटला, कोणता, म्युकर मायकोसिस. बट इथं पॉझिटिव्ह एजंट डिफरंट आला, कोण आला, फंगस आला. समजतंय. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट जो बेसिकली टाईप असणार तो फंगस आहे, आणि पॉझिटिव्ह एजंट कोण असणार, म्युकर बघायला भेटणार आहे. तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत. सो यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार आहे दिस डिसीज अँड देअर पॉझिटिव्ह एजंट, राईट ना. सो यामध्ये बेसिकली जर घ्यायचं म्हटलं तर याचं रिंग वर्म बघायला भेटणार आहे. आता रिंग वर्म हा काय बेसिकली एका रिंग लाईक एका वर्म मुळे होताना बघायला भेटत नाहीये, राईट ना. कंडिशन समजून घ्या. हा जो बेसिकली डिसीज होणार आहे बाय द फंगस, राईट ना. सो फंगल इन्फेक्शन आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करतोय. आणि इन जनरल मध्ये हा डिसीज खूप कॉमन आहे, राईट ना. स्किनवरती बेसिकली काय असणार आहे, एखाद्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण जो इन्फेक्टेड आहे आणि त्याचे जर का युटेन्सिल्स आपण जर का युज करत असेल तर डेफिनेटली बेसिकली आपल्याला इन्फेक्शन होताना बघायला भेटणारच आहे, राईट ना. सो हे इन्फेक्शन कुठं असणार आहे, कसं असणार आहे, ते आता तुम्हाला काय केलं की मेनली इथं इन्क्लूड करून दिलेलं आहे. समजून घेऊया बघा काय चाललेलं आहे. इन्फेक्शनच्या केसमध्ये सांगितलं की तुम्हाला 3 टाईपच्या जनरा कंपल्सरी माहित असायला पाहिजेत. क्लिअर एनसीईआरटी बॉडी यूज करते बाळांनो. जनरा म्हणजे काय असणार आहे, जिनस, राईट ना. पहिले कोणते असणार आहे, मायक्रोस्पोरम, इपिडर्मोफायटॉन अँड ट्रायकोफायटॉन. या 3 टाईपचे असणार आहेत. ETS, राईट ना. ETS. आता ETS नावाची सायकल पण आहे माहिती आहे का तुमच्याकडे, प्लांटमध्ये आहे ना, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम. सिमिलर केसमध्ये आपल्याला ETS जनरेट देण्यात ठेवायचे, कोणाची, फंगसची. पहिली कोणती असणार आहे, इपिडर्मोफायटॉन, ट्रायकोफायटॉन. सॉरी याच्यामध्ये ETM घ्या, ETM घ्या, सॉरी. मायक्रोस्पोरम बेसिकली काय असणार आहे, इथं त्यांना बघायला भेटणार आहे ATM और वॉट एव्हर तुम्हाला जो बेसिकली वर्ड मेट वॉट एव्हर जे काय असणार आहे ध्यानात राहील, तर त्या वेळेने ध्यानात ठेवून घ्या. आणि इथं हा वर्ड एस्पेशली काय करा ध्यानात ठेवा, जेनर दिले, स्पेसिस नाही, क्लास नाही, ऑर्डर नाहीये, काय येणार आहे, जीनस दिले. सो यू टू नो द बेसिकली काय असणार आहे दिस जेनरा. मायक्रोस्पोरम, इपिडर्मोफायटॉन, ट्रायकोफायटॉन, राईट ना. ह्या 3 तुमच्या जनरल असणार आहेत. आता यांचं जे टार्गेट ऑर्गन असणार आहे ते कुठं असणार आहे बघा. एस्पेशली जर घ्यायचं म्हणजे स्किनचा पार्ट असणार आहे, राईट ना. तिथे इन्फेक्शन मेनली बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे, नेल्स वरती होताना बघायला भेटणार आहे. और बॉडीचे काय असणार आहे, स्काल्प वरती. स्काल्प म्हणजे समजतंय, आपला जो बेसिकली हेडचा रिजन आहे ना, राईट ना, त्याला आपण मेनली काय करतो, स्काल्प असं मेनली म्हणतोय. आता स्काल्प वरती इन्फेक्शन झाल्यानंतर काय काय क्रिएट होणार आहे, एकतर स्किन पहिल्यांदा ड्राय होऊन जाणार आहे, राईट ना. तुम्ही जस्ट बेसिकली जस्ट इमेजिन करा, स्किन वरती जर का तुम्हाला असं कुठे पण बर कधी मूवी बघत असताना तुम्हाला एजगार्डची ऍड कधी आली होती का रे? अरे आली की नाही, एज गार्ड, राईट ना. तर एज गार्ड बेसिकली ते कशासाठी असतं रे, राईट ना, दाद म्हणून बेसिकली अशी मराठी भाषेत आपण त्याला काय म्हणतो, नायटा, राईट ना. और आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे, रिंग वम. हिंदीमध्ये काय म्हणतात, दात दात खुजली, राईट ना. तर असं रिंग लाईक बेसिकली स्ट्रक्चर म्हणताना बघायला भेटणार आहे. आता हा पर्सन जो असणार आहे त्याला एकदम त्याने तर एकदम म्हणजे असं रेडनेस और हायलाइट करून दाखवताना बनवलं. ऍक्च्युली जर स्किन बघायची म्हणजे तर कशी होती बाळांनो, ड्राय होताना बघायला भेटणार आहे. स्केली लिजन येताना बघायला भेटणार आहे. सिंपल फॉर्म जर का त्याला तुम्ही जस्ट रफ जरी केलं ना, स्किनचे बेसिकली जस्ट लाईक म्हणजे कचरा काढल्यासारखं बेसिकली स्किन शड ऑफ होताना बघायला भेटणार आहे. काही वेगळं तुम्हाला करायची गरज नाही, राईट ना. अशा पद्धतीने होते. और इव्हन जर काय एखाद्या पर्सनला बॅक मध्ये किंवा कोणत्या बेसिकली रिजन, ग्रोइन रिजन, एस्पेशली ग्रोइन रिजन मध्ये काय असणार, पेल्विक रिजन मध्ये. आता पेल्विक रिजन मध्ये जर डिस्कस करायचं म्हणजे तर एनसाठी क्लिअरली सांगते, ग्रोइन रिजन मध्ये का सांगतोय, कारण की लिटरली बघा आपण वॉट एव्हर कोणत्या सीझन असतो आपलं, जर का क्लासमध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी 3 ते 3.5 तास तुम्ही बसूनच आहे फॉर द लेक्चर. सेल्फ स्टडीमध्ये पुन्हा 4 तास तुमचा बेसिकली बसणं होतंय. घरी गेल्यानंतर रूमवरती 6 तास झोप नाही, म्हणजे ऍट अ टाइम बेसिकली ग्रोईंग रिजन मध्ये कसं मॉइश्चर कंडिशन क्रिएट होते. आणि या फंगसला ग्रो होण्यासाठी एनसीडी सांगते तुम्हाला हीट पाहिजे किंवा मॉइश्चर टेम्परेचर पाहिजे, दमट बेसिकली काय पाहिजे, वातावरण पाहिजे. तर या केसमध्ये त्यांची कसं ग्रोथ जबरदस्त लेवल होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. आता ग्रोथ जर झाली तर डेफिनेटली तुम्हाला इन्फेक्शन पण ते वाढताना बघायला भेटणार आहे, राईट ना. आणि यानंतर तुम्ही जर का जस्ट बॅक साईडला एखाद्याला झालं असं समजा, राईट ना, अशामुळे तुम्ही जर का शर्ट जरी काढला तर शर्टच्या बेसिकली याच्यावरती तुम्हाला असे आपल्या स्किनचे मग छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील, तुकडे बेसिकली आलेले आहेत, बिकॉज ऑफ व्हॉट,
स्किन शट ऑफ करायला लागलेले, इतकं फंगस खतरनाक लेवलचं काय असणार इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. जस्ट तुम्ही रफ केलं तरी इमिजिएटली काय असणार आहे, ते स्किन अशी शट ऑफ होताना बघायला भेटणार आहे. ती कंडिशन और इव्हन काय असणार आहे, मेनली मेन्शन करून दिलं बघा. व्हेरी ऑन काय असणार आहे, बॉडी पार्ट स्किन नेल्स वरती मेनली मेन्शन करून टाकलेत. मेन सिम्पटम्स काय डिसीजेस सांगितले, क्लॅरिटी येते. और इव्हन जो डॅन्ड्रफ आहे ना बाळांनो, इट्स अन फंगल इन्फेक्शन. क्लॅरिटी ते फंगल इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. थोडंसं बेसिकली असं जर केलं तर लगेच काय असणार आहे, त्यांना बघायला भेटणार आहे. सो याच्यामध्ये खूप डिफरंट डिफरंट टाईपच्या रेमेडीज तुम्ही आता बघता. आता देन त्यानंतर काय असणार आहे, खुजली व्हायला लागल्यात तर त्याच्यामध्ये डर्मिकूल पावडर नाही वापरायची बाळानो. आपल्याला घमोरिया नाही झालेला, समजते का? भसॉप इचिंग व्हायला लागलेले राईट ना, ग्रोइन रिजन मध्ये काय घेतला, थोडासा पावडर घेतला आणि टाकून घेतला राईट ना. असं नाही करायचंय. ते काय थंडा थंडा कूल कूल ते वेगळं आहे. हा, ते आपण डोक्यात पण असं नाही टाकू शकत आहे ते यार. इचिंग होते म्हणजे याचं मिनिंग असं नाही घमोऱ्या झालेलं आहे, तिथे काय झालंय, फंगल इन्फेक्शन झालं. तिथे आपण काय युज करायला पाहिजे, बरं, कॅन्डिड बी नावाची एक ट्यूब आहे त्यांना बघायला भेटणार आहे. कॅन्डिड बी नॉर्मली बेसिकली डिस्कस होतं. पावडर पण आहे त्यांना बघायला भेटणार. येस. सेकंड थिंग काय मला मिळेल, बिटेक्स तुम्ही ऐकले, डब्बे एवढे असते बघा, व्हाईट कलरचे, त्याच्यावरती ब्लू कलरचं प्रिंटिंग वगैरे त्यांना बघायला भेटणार थोडंसं राईट ना, बिटेक्स. और सपट लोशन नावाचं काय ऐकलंय तुम्ही, राईट ना. हे सगळे मेडिसिन्स आहेत ना, तुम्हाला जनरली काय असणार, स्टोअर मध्ये अवेलेबल होताना बघायला भेटणार आहेत राईट ना. सो या केसेसमध्ये जनरली माहित असायला पाहिजे. आणि इन जनरल मध्ये जर सांगायचं म्हटलं का नाही, तर ह्यांच्यामध्ये अँटी फंगल एजंट येताना बघायला भेटणार आहेत. फॉर एक्झाम्पल जर डिस्कस करायचं म्हटलं तर कोकोनट ऑइल त्याचा युज केला जातो. और इव्हन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर कॅम्फर राईट ना, अँटी फंगल एजंट आहे राईट ना. कॅम्फर आपला घरातला कपूर असतो ना, तो युज केला जातो. और वन ऑफ द ग्रेटेस्ट जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर खाण्यासाठी नाही, बट ऍज अ स्पेसिफिक काय असणार म्हणजे स्टडी वगैरे याच्या ज्यावेळी करत असतो ना, त्यावेळी काय ना काय असे रेमेडीज पण आयडेंटिफाय करत असतो. वन ऑफ द हे जे असणार आहे ना नीम, त्याची जे पावडर असणार आहे ती पण इव्हन काय असणार तुम्हाला मदत करताना बघायला भेटणार आहे. आणि लास्ट जर बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर गार्लिक. गार्लिक, आलं नाही रे, लसूण. हे जे असणार आहे गार्लिक जे असणार आहे, वन ऑफ द ग्रेटेस्ट काय माहितीये का, अँटी फंगल एजंट आहे. आता त्याच्याकडे खायचं नसतं याला, त्याची तुम्हाला गार्लिक ऑइल पण बघायला भेटणार आहेत. मेडिसिन सेवन येताना बघायला भेटणार आहे. त्यांची ट्रीटमेंट काय केली जाते माहितीये का, इथं खायचंच नाही, ते खाण्यासाठी नाही म्हणते बाई का मी, खाण्यासाठी नाही म्हणतो ते. हा, खाल्लेलं चांगलं राईट ना. हो हो हो, किती भारी बघितलं का. सो त्यांच्या एक्सटर्नली जे काही मेडिसिन्स असणार आहेत आयुर्वेदमध्ये म्हणा, किंवा पर्टिक्युलरली जे आपले ॲलोपॅथिक बेसिकली जे मेडिसिन असणार आहेत त्यांच्यामध्ये या टाईपचे पर्टिक्युलर आपण काय करतो, इन्ग्रेडियंट्सला युज करतो राईट ना. आता जर का तुम्ही केमिकली जर घ्यायचं म्हटलं तर स्किनवरती त्यांचा ऍडव्हर्स इफेक्ट पण आहेत, बट हे नॅचरली रेमेडीज आहेत, त्या जर का युज करायला लागलो तर डेफिनेटली त्याच्यावरती काही ओव्हरकम होऊ शकतात. बट विदाउट कन्सर्न ऑफ काय असणार आहे, एनी वैद्य राईट ना, कोण असणार आहे की पर्टिक्युलरली एखाद्या आयुर्वेदिक पर्सन डॉक्टर असणार त्यांच्याकडून, किंवा एमबीबीएस वगैरे डर्मॅटॉलॉजिस्ट एस्पेशली त्यांच्याकडून तो जोपर्यंत कन्सर्न करत तोपर्यंत आपण कोणते मेडिसिन घ्यायला नाही पाहिजे. सो त्यांच्यामध्ये काय केलं की टॉपिक इथं मेनली इन्क्लूड करून टाकलेला आहे. सो याच्यामध्ये मी तुम्हाला डिसीजचं नाव सांगितलं, पॉझिटिव्ह एजंट काय तो सांगितला राईट ना, त्याचा टाईप सांगितला, इन्फेक्शन होण्याचे रिजन काय असणार आहे, टार्गेट ऑर्गन काय असणार आहे ते सांगितलेत, रिझन बेसिकली काय असणार आहे इन्फेक्शन होण्याचे ते सांगितलेत. आता सगळ्यात गोष्ट, ट्रान्समिशन रूट आपण आयडेंटिफाय करून घेऊया. सो ट्रान्समिशन होण्यासाठी इथं एनसीडीने क्लिअरली मेन्शन करून दिलं, रिजन काय असणार आहे ग्रोइन रिजन मध्ये. याच्यामध्ये हीट आणि मॉइश्चराइज कंडिशन काय असणार मेनली हेल्प करताना बघायला भेटणार आहे फंगससाठी. त्यामुळे एका डब्यामध्ये तुम्ही भाकरी ठेवली, चपाती ठेवली आणि बंद करून जर ठेवला असेल, 2 दिवसानंतर फिरून आल्यानंतर बघता तर काय मस्त बिघडा डबा भरलेला आहे फंगस न राईट ना. तरी कंडिशन येते त्याच्यामध्ये काय असणार आहे, थोडीशी मॉइश्चर कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. पहिली गोष्ट, पास होण्याचं जो रिझन असणार ते म्हणजे काय असणार आहे, सॉइल. आता इन जनरल मध्ये काय होतं तुम्हाला सांगून देतो बघा. एखादा पर्सन काय असणार बघा, ऍथलेटिक पर्सन आहे, तो ज्यावेळी तो रनिंग करत असणार आहे, तो कुठे रन करताना बघायला भेटणार आहे, ग्राउंड वरती. आणि ग्राउंड वरती खूप सारे बेसिकली सॉइल और सॉइल पार्टिकल बघायला भेटणार आहेत राईट ना. तर या सॉइल मध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्या फंगसचे जे स्पोर असणार आहेत राईट ना. आय थिंक तुम्ही कॅन्डिड किंवा कॅन्डिडा या टाइपचे बेसिकली तुम्ही फंगस बघितले असतील बघा, छोटे छोटे पोर्स छोटे असे फॉर्म होताना बघायला भेटणार. बस्ट आउट जर झालं तर तिथून काय असणार, स्पोर बाहेर पडताना बघायला भेटणार. स्पोर जमिनीवर जर पडले तर तिथून एक नवीन बेसिकली काय असणार तुम्हाला जनरेशन येताना बघायला भेटणार आहे. हा, कशाचं, नाही नाही नाही, हे आपलं वेगळं आहे बघा. फंगस मध्ये आपण डिस्कस होतो, प्लांट मध्ये नाही. ते त्यांच्यामध्ये प्रॉपर काय असणार तुम्हाला असे म्हणजे फ्लावर येताना बघायला भेटतात राईट ना. अरे कांद्याला बेसिकली वरती जर बघितलं तर फ्लावर येतात व्हाईट कलरचे, बघितले का नाही, पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे बेसिकली येताना बघायला भेटणार. सो त्यांचं डिफरंट आहे. तिकडे सेक्शुअल रिप्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे. इकडे कसं आहे, आपण पोर्सच्या थ्रू रिप्रोडक्शन बघतोय, म्हणजे कसं झालं, माझं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. मला बॉटनीमध्ये घुसू देऊ नका, इकडचं आहे आपलं, ठीक आहे ना, झूच लय भारी राईट ना. हा, काय, हा, मग पोर्स इकडे तिकडे गेलं तर तुमचं काय असणार, ते पॉलिनेशनची एक प्रोसेस आहे. पॉलिनेशन साठी तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईपचे काय असणार एजंट असणार आहेत, इन्सेक्ट असणार आहे, वॉटर असणार आहे,
त्यानंतर काय असणार तुमचे विंड येताना बघायला भेटणार आहेत. तर त्यांची त्याच्यामध्ये काय असणार आहे की टॅप पण मेनली मेन्शन करून टाकले. सो ते तुम्ही डिस्कस करा कशामध्ये बॉटनीमध्ये. इथं मेनली मेन्शन काय करायचं आहे, या टॉपिकच्या कडून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता हे स्पोर कुठे प्रेझेंट असणार आहेत, सॉइलमध्ये असणार. आता एखादा पर्सन ऍथलेटिक पर्सन जर असणार आहे राईट ना, त्याच्या शूज मध्ये लिटरली काय असणार आहे, पोअर सेंटर करताना बघायला भेटणार आहेत. आणि दुसरी गोष्ट कंटिन्युअस काय घातलेत की बेसिकली शूज घालून आहे राईट ना. आता मॉइश्चराइज कंडिशन तिथे क्रिएट होणार आहे. आणि त्याने जर का शूज काढून 2 दिवस तिकडे ठेवून दिला, पळायला गेलाच नाही, कुठेतरी बाहेर जर का फिरायला गेला, तर फिरायला जाण्यासाठी थोडी ना तो स्पोर्ट्स शूज घालणार आहे. हेच ना, जे काही बेसिकली कॅज्युअल असणार आहे, ते शूज तो घालून निघून गेला. तर 2-3 दिवस आता मला सांगा त्या मॉइश्चराइज कंडिशन मध्ये तर काय झालं, तिथे पोर्स ग्रो व्हायला चालू होणार आहेत. आता या सिच्युएशन मध्ये जर का त्या पर्सन ऍज इट इज तोच जर का काय घातला, शूज जर घातला आणि परत जर का रनिंगसाठी गेला, तर ते इन्फेक्शन त्याच्या बॉडीमध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि हे इन्फेक्शन एस्पेशली कुठे झाले, हाताला झालं का फिटला झालं रे, फिट लावताना बघायला भेटणार. दॅट्स वाय द डिसीज वी कॉल्ड एज ऍथलेटिक फूट. काय म्हणतो, ऍथलेटिक फूट. या काही म्हणजे इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. आणि हे जर का इन्फेक्शन झालं, तर पर्सनची जी ईडीचा रिजन असणार आहे राईट ना, टाच राईट ना, ते टाच बेसिकली काय होते माहितीये का, एकदम खराब होताना बघायला भेटणार आहे. म्हणून खूप खतरनाक लेवलचं इन्फेक्शन होतंय बरं का. तर हे माहित असायला पाहिजे तुम्हाला. सो हा सिच्युएशन देऊन टाकले. सेकंड काय असणार आहे, युजिंग टॉवेल्स राईट ना, पर्सनल टॉवेल्स आहेत. यामुळे आम्हाला काय सांगू नका सर, आमच्याकडे पर्सनल टॉवेल्स आहेत. काही जण असणार आहेत राईट ना, आंघोळीला गेले आणि बेसिकली टॉवेल विसरले, घेतला ओलनीवरती जो पडलाय तो उचलून देऊन टाकला. आता ऐशी हा, असं नाही कोणी काय करत नाही. फॅमिलीमध्ये सांगू का, वेगळं काय नसतंय बाळाने, एकच टॉवेल सगळ्या 4 लोकांच्या मध्ये असतोय कधी कधी. 4 मध्ये एक टॉवेल राईट ना. आणि जर का बॅचलर जर का फ्रेंड असतील, तर बस 4-5 जणांमध्ये एकच टॉवेल 6 महिने वर्षभर चालू राहण्याचा राईट ना. तो जोपर्यंत त्याचा काय होत नाही, पोछा बनत नाही, तोपर्यंत त्याचा युज करताना बघायला भेटणार आहेत. नाही, आमच्यामध्ये नसायचं नाही. आमच्यामध्ये रूम मध्ये पहिले सर 5 टॉवेल पडलेले बघायला भेटतील तुला असेच राईट ना. तर तसं नाहीये राईट ना. कंडिशन काय होते की सिच्युएशन समजून घ्या. अशा टाईपची जर काय शेअरिंग आपण करत असेल, पहिली गोष्ट म्हणजे काय झाले, टॉवेल्स. दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, क्लॉथ. आता हे तर तुम्हाला जसं काय तुम्ही करतच नाही, मला माहिती आहे. चांगला टॉप दिसला, बघू का जरा आज मी घालून जाते, मला टॉप चांगला दिसलाय, लगेच घेऊन येते राईट ना. इकडे पोरांच्यात मध्ये पण काय नाही काहीतरी टी शर्ट चांगलं दिसलं, शर्ट चांगलं दिसलं, उडी चांगली दिसली, चला घातली. आणि या केसमध्ये जर का तो पर्सन तुमचा पार्टनर जो असणारी इन्फेक्टेड जर असेल, झाला विषय संपला. क्लॉथ मधून एका पर्सन टू दुसऱ्या पर्सनला काय असणार आहे, असं इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. सो डोंट यूज काय असणार आहे, अदर पर्सन काय असणार आहे. बर, फॅमिलीमध्ये असं जण काय झालंच नाही, मोठ्या बहिणीचे छोट्या बहिणीने कपडे घातलेच नाहीत, बघा होतातच ना ते. हा, मोठ्या भावाचे कपडे बारक्याला जातात, ट्रान्सफर होतात. हा ना. तुम्ही हायचं एवढं काय करायचं तर सांगा बघू. खाऊन पिऊन जरा गोलू मोलू जोडून सगळ्यांचे शेअर वगैरे होताना बघायला भेटणार आहे. सो अशी सिच्युएशन होते ना, असं नाही. इंडियन फॅमिली म्हटलं की अरे ही परंपरा आहे, समजतंय का, परंपरा आहे. हा, मोठ्या भावाकडून छोट्या भावाला कंपल्सरी गेलंच पाहिजे राईट ना. आणि हा हा, मग तेच म्हणते ना, ते सिच्युएशन आहेत आमच्या फॅमिलीमध्ये, तसे सिच्युएशन झालेले आहेत राईट ना. सो हो, मी मोठा आहे, माझा छोटा भाव आहे. मला छोटा भाव आहे राईट ना. हा, अशी सिच्युएशन होतात. सो क्लॉथ बेसिकली असतात. आता याच्यामध्ये सिंपल साधी गोष्ट सांगायची म्हणजे तर एक बघा, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का नाही, टॉवेल वरती कपड्यांवरती तुमचे जे काही व्हाईट कलरचे जर का कपडे जर घेतलेत ना, कधी कधी बघा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या कपड्यांवर ब्लॅक कलरचे असे स्पॉट येताना बघायला भेटतात. खूप दिवस जर का स्पेसिफिकली तसं जर ठेवलं असेल ना, पाणी जर लागलं असेल ना, तर तुम्ही बघा व्हाईट कलर ब्लॅक कलरचे असे स्पॉट येताना बघायला भेटतात. इट्स ऍक्च्युअली काय असणार आहे माहिती का, फंगस इन्फेक्शन झालेलं आहे. मग कधी ना कधीतरी बघायला भेटेल. हा, भिंतीवरती पण येतात ना पावसाच्या दिवसांमध्ये बघा, मस्त एकदम ग्रो होताना बघायला भेटणार. तर या कंडिशन समजून घ्या. बॉडी म्हणजे रिजन मध्ये जर असं जर झालं, खूप मोठा इश्यू क्रिएट होऊ शकतो राईट ना. त्यामुळे ह्या गोष्टींना जरा तर माहित असू द्यात. इव्हन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कोम. आता हे तर म्हणू नका की सर पर्सनल आहे म्हणून, लयच पैसेवाले दिसायला लागलेत. मेडिकलचे बाबा आम्हाला माहित आहेत. मेडिकलचे खरंच आपले बेसिकली लय पैसेवाले असतात. इंजिनिअरिंग वाले माहित नाहीत, पण मेडिकल वाले लय बेसिकली. 2-3 वर्षापूर्वी आम्ही बेसिकली खूप एक्सपिरियन्स केलं होतं, त्यामुळे म्हणतोय राईट ना. अरे आहे स्टोरी. अरे विषय असा व्हायचा बघा, इन जनरल मध्ये सागर सर, अक्षय सर किंवा माझा जर का बर्थडे वगैरे असेल ना, तर इन जनरल मध्ये लिटरली सांगतो, पोरं बेसिकली स्वतःहून काय करायचे गिफ्ट साठी काय ना काहीतरी म्हणजे कॉन्ट्री काढायचे राईट ना. आणि त्या अकॉर्डिंगली बेसिकली पे करायचे. आता सिच्युएशन अशी व्हायची की ज्या बॅच मध्ये मी जर समजा सागर सरांचा बर्थडे, तर माझ्याकडे काय नीटच्या 2 तरी बॅचेस असायचे. नीटच्या एका बॅचची जेवढी कॉन्ट्री निघायची की नाही, तेवढी जेईच्या 2 बॅचची निघायची. समजतंय, इतकी जबरदस्त असायची. बास रे बास. मग आता नीटच्या 2 बॅचेस कडून निघाल्यानंतर ना काय विचारच करा. आणि
त्याबाबतच तुम्हाला माहिती आहे, ब्रँडेड वगैरे घालताना बघायला भेटणार आहे, तर एखादं दुसरं उडी बिडी घ्यायची तर 1,500-2,000 पर्यंत जाताना बघायला भेटणार आहे. पोरांच्या आशा निघालेल्या असायच्यात. काहीतरी पोरं बेसिकली स्वतःहून काय करायचे माहितीये का, की एक शर्ट काय असेल तरी असं देऊन टाकायचे. सो ही गिफ्टिंग वगैरे द्यायचं ना, त्याच्यातून आयडेंटिफाय झालं बाबा आपले नीटचे पोरं लय पैसेवाले आहेत. नादच नाही राईट ना, अशी सिच्युएशन व्हायची. बट देन त्यानंतर काय झालं, की असं जे म्हणजे कसं फेस्टिवल चालू असल्यासारखं व्हायचं. तुमच्या तरी बेसिकली या वर्षी तर आमच्यापैकी तिघांपैकी कोणाला पण सुट्टी नाही दिली. याच्यावर असं सिच्युएशन येत. बर्थडे असलं का नाही तिघांपैकी ज्याचा बर्थडे त्याला सुट्टी. ऑफिशियली आज तुम्हाला सुट्टी आहे, येऊ नका. का? आलं तर सगळं पूर्ण क्लासमध्ये तिन्ही लेक्चर टीचिंग करायचे नाहीत. सगळं फेस्टिव्हल असल्यासारखं बॉईज बरोबर जे काय असणार गर्ल्समध्ये किंवा पर्टिक्युलरली तुमचे काही ना काहीतरी इकडं त्याच्यामध्ये स्टोरी सांगत बसा, नाहीतर काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत बसा. हे सगळं असायचं फेस्टिव्हल असल्यासारखं. त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी ऍटमॉस्फिअर आहे ना थोडं वेगळं व्हायचं. त्यानंतर लय वेळा ऐकायला पण लागलं होतं. राज सर म्हणा, अमन सर म्हणा, ऋतुजा मॅडम म्हणा, खूप साऱ्या गोष्टी वगैरे सीन व्हायला लागलेत. मग ते सेलिब्रेशन केक वगैरे पोरं घेऊन यायचे. ज्या ज्या बेसिकली डे केअरला गर्ल्स असायच्यात ना, केक रूम त्यांच्या घरून बनवून आणायचे. राईट ना. त्यानंतर फोटोज वगैरे असं घेऊन जबरदस्त वगैरे व्हायचं. पण ते सगळं काय केलं माहितीये का, बंदच करून टाकलं. का? का तर पोरं असे म्हणायला लागलीत, की सर टीचरचा बर्थडे सेलिब्रेट होतोय. आमच्या गावात अरे पण इथे काहीतरी डिफरन्स आहे ना. त्यांना पण बेसिकली आला होतं कुठं, की पर्टिक्युलरली हॉस्टेलवरती. त्यानंतर हॉस्टेलवरची एक व्हिडिओ बेसिकली व्हायरल झाली. भयानक व्हायरल एक व्हायरल झाली होती. ज्याचा बर्थडे आहे लिटरली बापरे त्याला वाकून असला मारलाय ना. दुसऱ्या दिवशी बेसिकली तो अकॅडमीला येऊ शकला नाही माहितीये का. लय खतरनाक अशी सिच्युएशन झालीत. आणि ती बेसिकली व्हिडिओ जी होती ना बराबर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाली होती. आणि ती व्हिडिओ काय झाली माहितीये का, टीचर ग्रुपवरती आली. राईट ना. मग ते कॅन्सल जे झालं का नाही ते झालं परत सगळं कॅन्सलच झालं माहितीये का. त्यामुळे त्याला बेसिकली फोकसच नाही केला. आता काय बोलायचं पुढं हा, काय बोलायचं काय पुढं, म्हणून ते सगळ्या गोष्टी हा. कॅमेरा नाही ना, ते एकदा चालू झालं की बस ते काहीतरी झालेलं बघा, ते झालं सगळं. बट आता या सिच्युएशन मध्ये ते सगळं कॅन्सल झाले. बट स्टील राईट ना. सो हा, मला काय म्हणायचंय इन्पेटेड पर्सन असणार आहे त्याच्यामध्ये कोंब हा थोडासा काय करायला पाहिजे माहिती का बाळांनो, आपण युज नाही करायला पाहिजे, शेअर नाही करायला पाहिजे. बिकॉज ऑफ व्हॉट दिस कोम इज ऑल्सो मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ काय असणार फंगल इन्फेक्शन फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. राईट ना. एस्पेशली फंगल इन्फेक्शन डॅन्ड्रफच फंगल इन्फेक्शन आहे, काय वेगळं सांगायचं तुम्हाला. राईट ना. सो आपल्याला अवॉइड करायला पाहिजे, नाहीतर अदरवाईज पर त्याची ट्रीटमेंट जर घ्यायची म्हटली का नाही रिकवर होत नाही बाळांनो. टकलं करावं लागलं का नाही, टकलं केल्यानंतर पण बेसिकली होत नाही, ते पुन्हा ऍज इट इज बेसिकली ग्रो होताना बघायला भेटणार आहे. हा ना, मग आहेच ना, मग तेच म्हणतोय ना. फंगल इन्फेक्शन झाले म्हणजे झालेच ते, त्यात काय वेगळं सांगायचं सांगा बघू आता. आहे सिच्युएशन. ठीक आहे. सो हा टॉपिक काय केला की बाळांनो इथे मेनली मेन्शन करून टाकलेत. आता मी तुम्हाला एक टॉपिक सांगितलं काय माहितीये का, की हा जो बेसिकली 133 पेशंट पॅरेग्राफ असणार आहे त्या सगळ्यामध्ये काय दिले तुम्हाला प्रिकॉशन्स दिलेले आहेत. काय असणार आहेत प्रिकॉशन्स. होप सो तुम्ही रीड केला असेल हा टॉपिक. सांगितलेलं मी तुम्हाला रीड करायला. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथलं एक एक्झाम्पल दाखवून देतो बघा प्रिकॉशनच्या कन्सर्न मध्ये काय दिलेत. हा दाखवतो. आहे आपलं सेकंड क्लास पण आहे आपलंच आहे लेक्चर. राईट ना, त्याच्यामध्ये इव्हन बघू शकतो. बट ऑन द वे टॉपिक तुम्हाला मेनली मेन्शन करून देतो बघा याच्यामध्ये काय असणार आहे. आता नेक्स्ट जो डिसीज असणार आहे कोणता असणार आहे आपला मलेरिया. राईट ना. सो मलेरिया कॉज होण्यासाठी मला सांगा मेनली तुमचा जो एजंट असणार आहे तो कोण असणार आहे रे, मॉस्किटो. राईट ना. और इव्हन आपण बेसिकली जर अदर 3 डिसीज घेतले जसला काय असणार तुमचा डेंग्यू घ्या, और इव्हन काय असणार आहे चिकनगुनिया घ्या, और इव्हन काय असणार आहे आपला एलिफंटासिस. त्यासाठी सगळ्यांसाठी मेनली रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे आपला मॉस्किटो. आता या मॉस्किटोला ओव्हरकम करण्यासाठी एनसीआरटीनं ऑलमोस्ट जर डिस्कस करायचं म्हटलं तर 6 ते 7 वेळेस काय केलं माहिती काय ते म्हणजे स्टेटमेंट देऊन टाकले बघा किती इम्पॉर्टंट असणार आहेत. काय मेनली मेन्शन करून दिलं बघा. फॉर डिसीज क्लिअर केले मलेरिया अँड काय असणारे फिलारियासिस दॅट आर ट्रान्समिटेड थ्रू द काय असणारे मेनली मेन्शन करून दिले इन्सेक्ट वेक्टर. आता वेक्टरचं मिनिंग क्लिअर झालं ना मला. इट्स अँड काय असणारे कॅरियर एजंट. वेट ना विच कॅरीज द काय असणार पॉझिटिव्ह एजंट फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू काय असणार अनदर पर्सन. राईट ना. इन्फेक्टेड पर्सन मी तर कन्सिडर करतोय बिकॉज ऑफ व्हॉट नॉर्मल पर्सन मधून दुसऱ्या नॉर्मल पर्सन मध्ये तुमचा डिसीज पास होऊ शकत नाही. इन्फेक्टेड पर्सन मधूनच नॉर्मल पर्सन डिसीज कॉज होताना बघायला भेटणार आहे. तरी कंडिशन समजून घ्या. सेकंड थिंग काय असणार की यांना आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे, म्हणजे प्रिव्हेन्शनचा प्रोसेस इथं चालू आहे. कंट्रोल आणि एलिमिनेट द काय असणार आहे वेक्टर्स आणि काय असणार आहे ब्रीडिंग प्लेसेस. राईट ना. जनरली सिंपल साधा क्वेश्चन आहे जे की तुम्हाला माहित आहे. ब्रीडिंग मला सांगा मॉस्किटोचं होतं कुठं रे, पाण्यामध्ये. राईट ना. ज्या ठिकाणी वाहत्या पाण्यात का थांबलेल्या थांबलेल्या ज्या ठिकाणी बेसिकली स्टेंजंट म्हणजे कसं साठलेलं असणार आहे. राईट ना. वर्ड इथं युज केला जाते बघा स्टेंजंट. राईट ना. स्टॅन्जनेशन राईट ना. सो जिथं स्टॉप झालेलं असणार आहे
सिंपल समजा राईट ना, स्टँजंट होणं, एका ठिकाणी थांबलेलं पाणी असणं. तर त्या ठिकाणी इन जनरल मध्ये काय असणार आहे, यांचे एक असणार काय माहितीये का, की ते हॅच होताना बघायला भेटणार आहे, लार्वा बाहेर पडणार आहे. लार्वा जर बाहेर पडला तर त्यांचे डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे. आणि डेव्हलपमेंट एकदा जर झाले तर मॉस्किटो बेसिकली तयार झालाय इन्फेक्शन कॉज करण्यासाठी. सो आपल्याला काय करायला पाहिजे, ओव्हरकम करायला पाहिजे. और इव्हन काय असणार आहे बघा, काही रिजन मेनली मेन्शन करून दिले. रेसिडेन्शियल एरिया आपला जर बघायला भेटेल, बरं तुम्ही कोणी एक्सपिरियन्स केलं का, आय डोंट नो. बघा सिटीमध्ये किंवा बेसिकली एखाद्या सोसायटीमध्ये किंवा गावामध्ये पण राईट ना, एक पर्सन येतो बघा, त्याच्या पाठीमध्ये ना बेसिकली असं एक मशीन लावलेली असते, असं डुर ना, पांढऱ्या रंगाचा धूर बेसिकली सगळीकडे जाताना बघायला भेटणार आहे. अरे पाहिले का नाही राईट ना, डम्पिंग वगैरे असतात, आपले नाले जे असणार आहेत राईट ना, डम्पिंग एरिया असणार आहे, तिथून बेसिकली जाताना बघायला भेटणार आहेत. सो हे काय करतात, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जर डिस्कस करायचं म्हटलं तर इन्सेक्टिसिडल काय असणार आहेत, काही केमिकल्स असतात. इन्सेक्टिसाइड बिकॉज मॉस्किटो आणि इन्सेक्ट. सो इन्सेक्टला जर का मारायचं असेल तर काय असणार, इन्सेक्टिसिड इन्सेक्टिसाइड्स केमिकल टाकले जाणार आहेत. आणि ते केमिकल जर एकदा फवारले आपण राईट ना, तर त्याच्यामध्ये काय असणार, ते इन्फेक्शन ओव्हरकम करू शकतो राईट ना. मूवीज मध्ये पण कधी कधी असा पांढरा धूर करताना बघायला भेटणार आहे, तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे राईट ना. तर कंडिशन बेसिकली माहित असल्यात. रेग्युलर क्लिनिंग काय असणार आहे, हाऊस होल्डर हेच ना, कूलर्स मेनली मेन्शन करून दिलेत. कधी कधी आपण बेसिकली काय करतो माहिती का, कूलर जे असणार आहेत, आता गरमीच्या दिवसांमध्ये बघितलं तर आपण कूलरचा रेग्युलरली युज करतोय. पण जसा कूलर बर अकॅडमीचे कूलर आठवतात, एवढे भले मोठे राव राईट ना. आता मला सांगा, त्यांना जर का क्लीन करून ठेवलं नसेल आणि त्यांच्यामध्ये ऍसिड जर पाणी अर्ध जरी बेसिकली राहिलं असेल, हा, तर त्यामध्ये काय होणार की पर्टिक्युलरली नंबर ऑफ काय होणार आहेत, तुम्हाला मॉस्किटो अशी ग्रो होताना बघायला भेटणार आहेत. तर त्यांना आपण क्लीन करणं गरजेचं आहे. फर्दर काय असणार आहे, काय युज करायला पाहिजे, मॉस्किटो नेट आहे का एकाकडे पण नाही, रूमवरती कोणाकडेच नाही का मॉस्किटो नेट. बट ठीक आहे. देन त्यानंतर मला काय म्हणायचं आहे, इंट्रोड्युसिंग काय असणार आहे, फिश ला काय असणार आहे, गंबुशिया राईट ना, जे तुकडे बेसिकली पाणी थांबलेले असणारे डबके असणार आहेत, किंवा आपण जिथे स्टोअर करतो त्याच्यामध्ये काय करायला, अशा टाईपचे फिश तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून टाका. और काय असणार आहे, ते मॉस्किटो लार्वाला खाताना बघायला भेटणार आहे. स्प्रेइंग काय असणार आहे, इन्सेक्टिसिड काय असणार आहे, तुमचे काही केमिकल्स और फोम, और नाही फोम नाही म्हणताना धूर बेसिकली होताना बघायला भेटणार आहे, एअर बेसिकली त्याच्यामध्ये क्रिएट होताना बघायला भेटणार आहे राईट ना. ड्रेनेज एरिया असणार आहे, स्वॅम्प्स असणार आहेत, तिथं बेसिकली काय म्हणजे एक सिंपल फॉर्म मध्ये सांगायचं म्हटलं तर जिथं कुठं पाणी थांबलेलं आहे त्या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे, ते वाहतं करायला पाहिजे राईट ना. त्यांना ओव्हरकम करून घेणं गरजेचं आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्ह काय केलं, त्या टॉपिक इथं मेनली मेन्शन करून दिलेले आहेत. सो जर का येस ना, घरामध्ये जर एंट्री करत असेल तर आपण काय युज करायला पाहिजे, वायर मेश राईट ना. जस्ट लाईक विंडो असत बघा, त्यांना वायर गॉज आपण लावून टाकतो, फाईन फाईन बेसिकली लावणार राईट ना. तर ट्रान्सपरंट तर हवा तर येत जाताना बघायला भेटणार, मॉस्किटो एंटर नाही करू शकत. ही कंडिशन त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून टाकलेली आहे. बघितली का नाही कधी फायर गॉज राईट ना, तार बेसिकली लावली जाते रे, सिंपल साधी, बाकी वेगळं काय नाही. अजून काय सांगितलं बघा, सचे काय असणारे प्रिकॉशन्स हॅव बिकम काय असणारे मोर इम्पॉर्टंट एस्पेशली इन द काय असणारे लाईट, और काय असणारे लाईट ऑफ रिसेंट काय असणारे वाईड स्पेअर इन्सिडेंट्स ऑफ काय असणारे वेक्टर बॉर्न बेसिकली डिसीज, एस्पेशली काय असणारे एडिस मॉस्किटो मुळे होताना बघायला भेटणार आहे. पहिला दिलाय तुम्हाला याच्यामध्ये डेंग्यू, आणि सेकंड काय असणार आहे, चिकन गुनिया. तर अशा टाईपचे डिसीज आपल्याला ओव्हरकम करणं गरजेचं आहे. और इव्हन तुम्ही जर बेटा जर घरामध्ये तुम्ही एखाद्या मॉस्किटोला ओव्हरकम करण्यासाठी कॉईल लावता बघा राईट ना, मॉस्किटो कॉईल. और इव्हन काय असणार तुमचं गुड नाईट वाली, हा ना, त्यावेळी बघायला भेटणार आहेत. और जर का खूपच हा का फास्ट कार्ड जाळायचं फक्त, दूर होऊन जातोय सगळा राईट ना. देन त्यानंतर बघता तुम्ही अगरबत्ती असते बघा, मॉस्किटो अगरबत्ती राईट ना. रॅकेट हिसाब आता निघाले बघा तुम्ही. हा, तुम्ही काय करा माहितीये का, एखादा जर का स्टेशन वरून जर जात असाल का नाही, तर बघा ते स्टेशनला असे हे लागलेले असतात बघा, किंवा तुम्ही असं म्हणजे कुठे मार्केटमध्ये गेला का नाही, त्यांच्याकडे रॅकेट असते बघा, आणि हातात काय ते चाट 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 बेसिकली वाजत करत असते राईट ना. आता इमॅजिन करा त्या मॉस्किटोला किती दर्दनाक बेसिकली मौत दिल्या जाते. तिला तिला हो तिला, बघा असंच मारलं पाहिजे तिला, मॉस्किटोला रे राईट ना. सो मला काय म्हणायचं की ते चाट चाट मारताना बघायला, ए ऐक, ए तू का बस, तुझं काय मध्येच. नाही नाही नाही, फिमेलच मरते, कारण फिमेलच बेसिकली काय करते माहितीये का, की अट्रॅक्ट होताना बघायला भेटणार. अरे हो, मेल अट्रॅक्ट होत नाही. मेलचा काय संबंध राव, मेल आपला मस्तपैकी रानात आपला सॅप वगैरे खात बसलाय राईट ना. हा, एवढा काय संबंध, आपला तिकडे आपला एन्जॉय करतोय, व्हेजिटेरियन फूड मस्त खातोय. असं काय नसतं. हा, हा तू घरात येणार आहे का प्लांट शोधायला. मला सिंपल साधं काय म्हणायचंय, की अशा केसेसमध्ये जर का मॉस्किटो दिसले, त्यांना बेसिकली असं रॅकेटनेच बेसिकली उडवलं जातंय, असं फिरवलं जातंय. रात्रीचं साठ 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 जण वाजताना बघायला भेटणार आहे. बरं, एक क्रीम तुम्ही ऐकली असेल,
ओडोमॉस राईट ना, क्रीमची स्मेल लय भारी आहे राईट ना, बॉडीला एकदम टिपिक 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 हा होऊन जावलं. हा हा ना. तर काय म्हणतात त्याने किती त्याचे राहू म्हणजे ऍड राईट ना, तुम्हाला ऍडव्हर्टाईज वगैरे होताना बघायला भेटणार आहे, तर या प्रोसेस मध्ये आहेत ना असं नाही राईट ना. सो ते आपण एक बेसिकली डिस्कस करू शकतो. सो ओव्हरऑल इथे प्रिकॉशन्स दिले राईट ना. आता मला सांगा, मलेरिया झालाय आणि ओडोमॉस लावलाय, काय कामाचा आहे का? काय कामाचा आहे का सांगा बघू. तो झोपण्याच्या अगोदरच काय लावा, ओडोमॉस लावा आणि झोपे जावा राईट ना. तर या केसेस आहेत. सो यांना बेसिकली माहित असून द्यात. आता मी तुम्हाला बघ जस्ट एलिफंटायसिस जो डिसीज असतो तो दाखवतो, ब्रेक घ्या आणि इमिजिएटली आपण चालू काय करायचंय, मलेरिया. औ फोटो तेच 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 दाखवतोय बाई. हो माझंच लेक्चर आहे रे बाळांनो.